आप्पा, अण्णा, अरुणा आणि मी या सगळ्यांचा या वस्तूशी असलेला संबंध तो आज माझ्या मनामध्ये खूप आहे. कृतज्ञता हेच एकमेव उत्तर आहे त्याचं. आज चालायला प्रारंभ जरा लवकरच केला आहे. वैशाख नुकताच लागला आहे. 9-10चा सुमार झाला की नर्मदा काठ सपाटून तापतो. वाटेनं महामोर फुफाटा, पात्रात गरम केलेली पांढरी स्वच्छ वाळू, तिच्यात तर फुटाणे भाजून घेता येतील. पाऊल घालायची काही सोय नाही. आजही हे अग्निकांड सुरू होऊन गेले. माझ्या पायांना भेगा पडल्या आहेत. त्यांच्यात रोज संध्याकाळी हाती लागेल त्या झाडाचा चीक भरतो. प्रदक्षिणा करणाऱ्यानं पायात पायतण घालायचं नसतं. मी चाललोय. उजव्या हाताला माता नर्मदा वाहते. डाव्या बाजूला वाटेच्या पलीकडे शेतं आहेत. गुर चरायचं रान आहे. फताड्या पानांचे साग आहेत. खडक आहेत. आकाशाला भिडणारी अंजनाची झाडं आहेत. या सगळ्यामधून रेंगाळणाऱ्या या वाटेवरून मी भराभर पावलं टाकतोय. ती वाट मला लवकर संपवायची. पण का? खरंच की हे कधीच लक्षात आलं नाही. लवकर का? सावकाश का नाही? माझ्या या भ्रमणाचा, एकूण जीवनाच्याच वाटचालीचा अर्थ काय? प्रदक्षिणा उशिरानं संपली अथवा न संपली म्हणून काय बिघडलं? प्रश्न तर मार्मिक आहे. थोडं थांबून विचार केला पाहिजे याचा. कुठे थांबूया? डाव्या हाताला मोहाचं एक गरगरीत झाड आहे. बसूया त्याच्या खाली. बुद्ध बोधिवृक्षाखाली बसला. ज्ञानेश्वर अजान वृक्षाखाली विसावले. आपण मोहाच्याच झाडाखाली बसूया. आपल्या वाट्याला तेच आलं. एकेकाचं भाग्य, दुसरं काय. पण दुपारकरता पाणी आणलं पाहिजे. मग दरडीवरून खाली उतरलो. पात्रातले खडकही अपार तापलेत. मंडूक गतीनं वाळूचं सहारा ओलांडीत प्रवाहाजवळ पोचलो. तेवढ्यात हाक ऐकू आले. नर्मदे हर. मी चमकून मागं पाहिला. बहुधा तो माझ्याच संप्रदायातला साथी असावा. खांद्यावर पोटोबाच्या आहुतीचं सामान लादलेली पडशी, गळ्यात भली टपोरी रुद्राक्षांची माळ, भस्म फासले अंगाला. इतकं की मला एकदम मोहरममधल्या वाघाची आठवण झाली. कसंबसं हसू दाबीत मी प्रतिसाद दिला. हर नर्मदे. रुद्राक्षानं जटाभार मागं फेकीत प्रश्न केला. काय पाहत होतात? म्हणालो, मासे कसे खेळतात ते. हां पण सांभाळून बरं का. का? मगरमच्छ पटकन पाय ओढायचा. आपण नर्मदेचे पुत्र, परिक्रमावासी. आपल्याला काय करतो मगरमच्छ? हे ऐकलं मात्र आणि रुद्राक्षधारी खवळला. तो डोळे वटारून म्हणाला, परिक्रमावासी हो. हो ना, तेच तर. और फिर नर्मदा जी को उलांकर खडे ते. परिक्रमा करणाऱ्यानं नर्मदा केवळ बडोचजवळ काय ती ओलांडून पार व्हायची. एरवी कधीही तिला पाय लावायचा नाही. म्हणजे पाण्यात उतरायचं नाही. हा कठोर दंडक आहे. तो पाळायला हवा आणि मी तो मोडला होता. कारण परिक्रमा अशानं खंडित होते हे मला मान्य नव्हतं. मी हसून म्हटलं, बाबाजी, रेवा माता आमची आई आहे ना. मग काही नाही, पण मूल नाही का आईच्या मांडीवर खेळतं तसं हे. कुठला आहेस तू? गाडं भलतीकडे चाललं. ताळ्यावर आणलं पाहिजे. म्हणालो, मी कुठला का असे ना, तूर तर परिक्रमा करतोय. पडशी दिसत नाही तुझ्याजवळ ती? अंथरूण पांघरूण. महाराज, मी पडशी बिडशी नाही बाळगत. अंथरूण पांघरून रेवा माथ्याचा काठ आणि आकाश. आणि मग जेवतोस कुठे? जो न मागता वाढेल त्याच्या दारी बसून. छे, तापलंच गाडं. पडशी उतरून दोन्ही हात कमरेवर ठेवून तो म्हणाला, तू परिक्रमेचे नियम पाळीत नाहीस. अरे, तुझ्यासारख्या नकली गोट्यांनीच तर परिक्रमा मार्ग बिघडवून टाकलाय. सदावर्त बंद पडत चाललेत. आमच्यासारख्या निरंजन मूर्तींनाही वेळेवर शिधा आटा मिळत नाही.
काल एका सदावर्तवाल्यानं लेकानं तूपच दिलं नाही. सत्यानाश हो त्याचा. चल माझ्याबरोबर चल. कुठं? पोलीस चौकीवर. लिगाड चिकटतंय, झटकून टाकलं पाहिजे. थोडं उग्र रूप दाखवलं तर कदाचित बलात् टळेल, नाहीतर पोलीसचं शुक्लकाष्ठ मागे लागायचं. हे भोपाळी पोलीस म्हणजे प्रति नरकासूर आहेत. अनेकदा तो त्रास भोगावा लागलाय. तर मग छानदार सोंग काढलं पाहिजे. डोळे वटारून म्हणालो, येत नाही जा. अरे मला पोलीस काय करणार आहे? अवधूत आम्ही कोणाची पर्वा करत नाही. पोलीस तुम्हा माणसांना भिववतील, आम्हाला कोणाची भीती? नाहम मनुष्यो न च देव यक्षो. भडाभडा काही कठीण उच्चारांचे श्लोक म्हटले आणि तो भला माणूस गर्भगळीतून टकाटका बघत उभा राहिला. मी मोहाखाली उभा आहे. अनवर एक फडकं गुंडाळलेलं कमंडलुवन गीताभाष्याचं पुस्तक. संपलं सामान. कुठंतरी मुक्काम केला, कुठेतरी जेवायला घातलं, हे असंच चाललंय. निरुद्देश भ्रमण. अजिबातच निरुद्देश नव्हे, तसा उद्देश आहे, पण तो फारच गोलमाल आहे, ठोसर आहे. मी का भटकतोय? मीच कशाला, सगळे साधक का भटकतात? चित्तशुद्धीसाठी. जे चित्त कुणीही पाहिलं नाही त्याची शुद्धी करण्यासाठी. ज्याचं स्वरूप सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत अज्ञात आहे त्याला घासण्या पुसण्यासाठी, त्याला आंघोळ घालण्यासाठी उटणी लावून तेल माखून केवढं त्याचं कौतुक. त्याला सांभाळायचं. चहू दिशांना सैरभैर पसरलेल्या कल्पित शत्रूंपासून त्याला वाचवायचं, नीट मार्गाला लावायचं. जे कधीच आपले रहस्यमय खोळ टाकून उघडं होऊन आपल्यासमोर आलं नाही त्याला. त्याच्यासाठी जे दिसतं ते अवमानायचं, हाती आहे ते दूर लोटायचं, त्याचा धिक्कार करायचा, निंदा करायची. ते गर्हेय, ते त्याज्य. वर शुक्राचं शीतळ चांदणं, खाली ते रेवामाईच्या पाण्याच्या इवल्या इवल्या शिंपुल्यांवर उतरलं. उगीच गमतीनं झोका घेते. त्याचे ते झोके पाहायला माझ्याशिवाय दुसरं कुणीही नाही. एकटा एकटा एकटा. जागा झालो तो वाटसरूंच्या गडबडीनं. त्यांच्याकडे पाहताच एकदम आठवलं, इथून 3 मैलांवर केदारेश्वराचं देऊळ आहे. त्याची यात्रा आहे आज. वाटसरू बहुधा हलवाई असावेत. घोड्यांवर माकणी घालून त्यांच्यात मिठाईची ताटबीट ठेवली होती. 2-3 होते. मी विचारलं, केदारजीच्या यात्रेला चाललात काय? त्यातल्या एकानं माझ्याकडे तुच्छतेनं पाहिलं. माझा वेश आणि आकृती पाहून त्याला वाटलं की हे भूत सकाळी सकाळीच मिठाई मागणार आपल्याजवळ. क्रोधाच्या ठिणग्यांनी मला भाजून टाकण्याचा प्रयत्न करीत उत्तर न देता ते पुढं निघाले. मीही उठून त्याच्या पाठोपाठ चाललो. त्यांची बडबड मला अगदी स्वच्छ ऐकू येत होती. चंडाल ने प्रातःकाल में ही दर्शन दिए, कुछ मांगा क्या? अरे दोस्त, मैं क्या देता, मैं तो साले को सर पर एक लकड़िया जमाता. सत्यानाश हो इन परिक्रमा वासियों का. हाँ तो क्या, शुरू कर देते हैं मांगना. लड्डू दो, जलेबी दो, मावा दो, कलाकंद दो. मला अपार हसू आलं, पण मी ते दाबलं. खरं आहे बिचाऱ्यांचं. मिठाई करायची, ती घोड्यावर घालून वडावणा हिंडायचं, होईल तेवढा विक्रा करायचा, आणि त्यात ही वाचकांची कधीही तृप्त न होणारी याचना. केदारेश्वर दिसायला लागले. तिथं नर्मदेला एक लहानशी नदी येऊन मिळते. छान स्थळ आहे. एका थडीवर एक सुबकसं देऊळ उभं आहे. देवळाजवळच एक धर्मशाळा आहे. पलीकडे लांब दुसरं एक पडकं देऊळ आहे. एकदा केदारेश्वराचं दर्शन झालं की त्याचा आणि आपला आता वर्षभर काहीही संबंध नाही या भावनेनं हात झटकून मोकळे झालेले वाटसरू आता वाटेला लागले. ते मला पाहून त्यांनी प्रश्नोपनिषद सुरू केलं. या प्रश्नांना काही अंतच नाही. एवढ्या दिवसांच्या सवयीनं मात्र माझी उत्तरं ठरून गेली होती. ती चालटून पलटून दिली. पण या प्रश्नमंथनातून एक गोष्ट हाती लागली. इथे पलीकडे जवळच म्हणे गोमतेश्वराचं ठाण आहे. तिथं कुणी एक महात्मा राहतो. पोचलेले पुरुष आहेत. मी जरा झपाझपा पावलं उचलली तर संध्याकाळपर्यंत तिथे पोचू शकेन.
आज या 4-5 मैल घेराच्या टापूत मी एकटाच आहे. मात्र गंमत अशी आहे की आता मला भय वाटत नाही. संध्याकाळी इकडे येतानाच का हादरलो तो कोण जाणे. सहसा असं कधी घडत नाही, पण ज्याचं अध्ययन केलं, चिंतन करतो, त्या वेदांताची शिकवण अशी आहे की हे सगळं हरिरूप आहे, भ्यायचं कुणाला. तरी पण मग कसलं भय वाटतं? मृत्यूचं. हो, ते मात्र अजून पुरतेपणे निघालं नाही. किती विचार करावा तरी ते दूर होत नाही, निःशेष जात नाही. मला वाटतं की मृत्यूच्या पलीकडील स्थिती अज्ञात आहे, म्हणून भय वाटत असावं. पण ते भय अजून आहेच. वाटेनं लंगडत लंगडत प्रदक्षिणेची वाट संपवीत चाललो, तो एका भल्या थोरल्या फेटेवाल्या मिशाळ माणसाशी गाठ पडली. डोळ्यांवर हात आडवा धरून त्यानं नेहमीचा प्रश्न विचारला, कुण गाव? यथोचित उत्तरं दिली. मग पुढला प्रश्न, लंगडाते क्यों हो? पैरों में काटे गड गए हैं. त्यानं दंड धरून मला झाडाखाली नेऊन बसवलं, कमरेचं नाचकण काढलं. मला न विचारताच माझा पाय भस्स देशी ओढून मांडीवर घेतला. पुचकुलीभर थुंकी तळहातावर घेतली, माझ्या तळव्याला माखली आणि काट्याची जागा हेरून तिथं खस्स दिशी नाचकणातली सुई भोसकीत मिशाळ बाप्या म्हणाला, भोंडलला गेलो होतो मठात, भोंडलला. कळ कशी बशी सोशीत मी विचारलं, मग कुठं भोंडलला? म्हणजे कुठं? भोंडल माहीत नाही? वा वा, केवढा मठ आहे. बाबाजी तर साक्षात शुकाचार्य आहेत. काय जेवणावेळी कुणी जाऊन पंक्तीत बसा ना. आज तर 5ची पक्वान नव्हती, फळंही होती कुठली कुठली. आपण तर द्राक्ष काय म्हणतात ना, ते खाऊन आज तोंड विटाळलं. किती लोक येत आहेत, जेवून जात आहेत. वर्षानुवर्ष असंच चाललं आहे. हत्ती, उंट, लाव लष्कर गणतीच नाही. स्वतः शंकर भगवान रोज रात्री बाबाजींचा लोटा रुपयाने भरून जातात. जा तिथं, राहा 4 महिने. कोणी तुम्हाला हटकायचं नाही. 1-2 महिन्यात गाजरासारखे तांबडे लाल व्हाल, मग घरी जाऊन लग्न बिग्न करा. मी अत्यंत श्रद्धेनं त्याचा तो उपदेश मस्तकी धरला आणि दुसऱ्या दिवशी भोंडलला पोचलो. मठ म्हणजे नर्मदा तटींची लहानशी गढीच म्हणा ना. भला मजबूत दरवाजा, त्यावर लांब लचक नर्मदा तळीची एक लहानशी गढीच म्हणा ना. दोन्ही हत्ती डुकुल डुकुल चालत होते. भला मोठा दरवाजा, त्यावर लांब लचक अणकुजदार खिळे ठोकलेले. मी बाचकतच आत शिरलो, पण बाचकाचं काहीच कारण नव्हतं. मुख्य देवघर मांडीवर होतं. खाली भोजनशाळा आणि कोठी होती. त्या सगळ्या वास्तूत अनेक माणसं ये जा करत होती. काही सर्वांगाला भस्म पासलेले बाबाजी, काही जटा बांधलेले, काहींच्या जटा मोकळ्या, पार ढुंगणापर्यंत लोंबत असलेल्या. त्या काही खऱ्या नव्हेत, गंगावनं लावून केलेल्या. मीही त्या गर्दीत मिसळलो. अंदाजानं वर गेलो. तिथं पाहिलं तर समोर दिवंगत गुरु महाराजांची समाधी होती. या अंगाला नेटकी स्वच्छ धुनी. किती नेटकी ते सांगून समजायचं नाही, जाऊनच पाहिलं पाहिजे. धुनीच्या पलीकडे एक ओटा आणि व्याघ्रासनावर मठाधीश बाबाजी, निश्चलपुरी. मनात म्हटलं, छान आहे जागा, 4 दिवस घालवायला हरकत नाही. बसलो होतो त्याच खांबाजवळ आसन लावलं, डोळे मिटले आणि संथ स्वरात सुरू केलं. युष्मदश्मत प्रत्यय गोचरयोः विषय विषयिणोः तमः प्रकाशवत. जाम डोळे उघडले नाहीत. हळूहळू माझ्या भोवती माणसं गोळा होत आहे ते हेरलं. पण म्हटलं एवढ्यात नाही, अजून थोडे गोळा होऊ द्या. म्हणणं थांबवलं आणि हात जोडून डोळे उघडले. समोर उभे होते निश्चलपुरी. त्यांनी विचारलं, ये क्या कहते रहे? अध्यास भाष्य. आत्माराम, अद्भुत वाणी आहे आपकी. निश्चलपुरी श्वास सोडून म्हणाले. मठात आणि मग जी काय प्रशंसा सुरू झाली. वाह वाह, जैसे नर्मदा मैया का परवाह, गंगा मैया की धारा कहिए, कैसी शुद्ध वाणी, कैसा मीठा सुर. पुरीजी उभेच होते. ते म्हणाले, आत्माराम, कल आगे बढ़ेंगे शायद. हो म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तर आपल्या वेशाला साजून दिसायचं नाही.
शेवटी तोंडातून निघालं, हां आत्माराम राहा ना 4 दिवस. गुरु महाराजांच्या समाधीला ऐकवीत जा थोडा नित्यपाठ. अध्ययन कुठे केलं आत्माराम? मी गुरुदेवांचं नाव सांगितलं. हात जोडून पुरीजी म्हणाले, काय काय म्हटलं? उपनिषद, भाष्य, चतुसूत्री, गीता भाष्य, वेदांत प्रदर्शनी, गीता सुक्ती मणिमाला, उपनिषद विमर्शनी. मला माहीत होतं की इथे कोणीही ग्रंथकर्त्याचं नाव विचारत नाही, की परीक्षा घ्यायला येत नाही. तात्पर्य असं की सगळा मठ माझ्या अद्भुत विद्वत्तेनं अगदी थक्क झाला. स्वतः पुरीजींनी एकाला सांगितलं, आत्माराम, ब्रह्मचारीजींच्या झोपण्याची व्यवस्था करा. मग एका ओट्यावर सुरेख उंटाच्या केसांचं जीन, पांघरायला राजस्थानी घोंगडी, थाटच. 12 वाजता जेवायचा पुकारा झाला. माझं मन निश्चलपुरीजींच्या शेजारी होतं, कारण माझं पान त्यांच्या शेजारी होतं. बेतही मालपुवे, खीर असा नामांकितच होता. जेवता जेवता पुरीजींनी आमच्या पाठशाळेतल्या काही गमती ऐकवल्या. पुरीजी मला म्हणाले, आत्माराम, नर्मदा मैयावर चालता का? हो, चला की. घाटावर पोचल्यावर स्नानसंध्या केली, जपही केला. ध्यान रात्री करत असे ते सायंकाळी घाटावर केलं. पुरीजी हे सगळं मोठ्या कुतूहलानं पाहत राहिले. माझा सगळा डौल आटोपल्यावर पुरीजींच्या जवळ घाटाच्या पायरीवर मंड ठोकीत म्हणालो, आज्ञा हो पुरीजी. हे सगळं कसं काय आलं तुम्हाला? म्हणालो, त्याची कृपा. काही वेळ पुरीजी डोळे मिटून बसले आणि मग मला एकदम म्हणाले, आत्माराम, आपण मला हे शिकवाल? मठ सोडून तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. दोघेही रमते राम. रेवा मैयाच्या साक्षीनं होऊ द्या अध्ययन. काही क्षणांनी एक लांब उसासा सोडून पुरीजी म्हणाले, हरी हरी. केवढा आनंद झाला मला, आसुरी आनंद. तर काय, मी इकडे पाय फाडीत, अण्णाभावाचे घाव सोशीत नर्मदा परिक्रमा करीत हिंडावं आणि या माणसानं इथं रोज मालपुवा जोडावा. हे काय? आणिक एक घाव घालीत म्हणालो, नाही व्हायचं आहे तुमच्याच्यानं. हे हत्ती, हे उंट, सोन्यानं गुंफलेली स्मरणी, चांदीचं कमंडलू, अमाप शेती, या सगळ्याचा मोह सुटणं कठीण आहे. हाताने तोंड झाकून घेत पुरीजी म्हणाले, हरी हरी. मग मारलेल्या गावावर मिठाचं पाणी शिंपडलं. जाऊ दे पुरीजी, चांगले संकल्प करीत असावं माणसानं, कधीतरी इच्छा पुरी होईलच. परतलो. आरती झाल्यावर कठोपनिषद म्हटलं, पण कोण जाणे का कालचा रंग आज आला नाही. स्तुती तर कालच्यापेक्षाही कितीतरी अधिक झाली होती, पण सारखं वाटे की काहीतरी हरवलंय. रात्री अचानक जाग आली. काय झालं हे? कोल्हाळ कसला? कुणी डाका तर नाही ना घातला मठावर? धडपणी काही उमगेना. उठून बसलो, डोळे चोळले. पाहिलं तर सगळे गच्चीवर धावत होते. खूप आरडाओरडा सुरू होता. मीही गच्चीवर पोचलो. परकोटा पलीकडेच गाव होतं 100-200 घरांचं. आडवं तिडवं पसरलेलं ते सगळं पेटलेलं दिसत होतं. एकाला विचारलं, अरे भाई भाई हुआ क्या? खून खच्चर हो रहा है महाराज. लेकिन क्यों? सो किसे पता. जमलेल्या साधूतून मुसंडी मारीत गच्चीच्या भिंतीजवळ पोचलो. बापरे, जन्मभर मी ते दृश्य विसरू शकत नाही. मारामारीचे अनेक प्रसंग पाहिलेत, लहान आणि मोठे. अज्ञातवासात असताना मुंबईला मवाल्यांनी कलिंगड चिरतो तितक्या सहजपणे कोथळेही चिरलेले पाहिलेत. पण ते रात्री किंवा अपघाती गाठून पाठीकडून जाऊन समोरासमोर माणसं अशी डोळ्यातून ठिणग्या फेकीत लढू शकतात, हे आज पाहायला मिळालं. तो खालचा गढीचा दरवाजा उघडला. आश्चर्यानं थक्क होऊन मनात म्हणालो, काय काय पाहायला मिळणार आहे. नवलच पाहिलं, नवलच. पाहिलं की 4-5 फक्कड टेंभे घेऊन बाहेर पडले होते. त्यांच्या पाठोपाठ स्वतः निश्चलपुरी बंदूक घेऊन, आणखी 2-4 नागाची बंदुका उचलून, त्यांच्या मागं तलवारी घेऊन आणखी काही फक्कड. ठहरो, हात रोको, नाही तो गोली से फूक दूंगा. निश्चलपुरी गरजले.
स्वतः पुरीजींना पाहताच हातगाई थांबली. पुन्हा पुरीजी ओरडले, यो नहीं, तरवारे उस ओटले पर रख दो सबके सब. लेकिन महाराज, त्या बोलणाऱ्याकडे नळी फिरवीत पुरीजी गरजले, महाराज महाराज, बाद में सुनूंगा, पहिले हथियार रख दो. सगळ्या तलवारी ओट्यावर गोळा झाल्या. तोपर्यंत मला हकीकत कळली ती अशी, गणेशच्या धाकट्या भावाशी जोरावरच्या मुलीचं लग्न झालं होतं. लक्ष पुरीजींच्या खटपटीमुळे जुळलं होतं. लग्न झालं आणि 4 दिवस सासरी राहून मुलगी माहेरी परतली. माहेरची माणसं तिला सासरी धाडेनात. त्यांनी कंडी पिकवली ही जावई शिखंडी आहे. वादावादी झाली, भांडणं झाली आणि शेवटी आजचा प्रसंग. पुरीजी म्हणाले, गणेश, तुझा काय विचार आहे? महाराज, आम्ही तर बहूला घेऊनच जाऊ. जोरावर म्हणाला, धाडतोय कोण पण? गणेश तावातावानं म्हणाला, पाहूया की, आम्ही तर घरच्या बाहू बेट्यांचे सिंदूर पुसूनच आलोय. उभे राहून पुरीजी म्हणाले, लक्ष्मी कुठे आहे? घरी आहे. तिला इथे घेऊन या. बनपुरी चौघे फक्कड घेऊन जोरावरच्या घरी लक्ष्मीला जाऊन घेऊन या. लगेच बनपुरी 4 मुसंडांच्या बरोबर टेंभा घेऊन बाहेर पडला आणि थोड्याच वेळात घुंगट हनवटीपर्यंत घेतलेल्या लक्ष्मीला घेऊन तो परतला. मी ओट्याच्या एका टोकावर बसलो होतो. तिथून मुलगी स्पष्ट दिसत होती. तिचा घागरा चांगला उंची होता, भिंग लावलेला, ओढणी सरशीच होती. मध्यम उंचीची ती मुलगी गोऱ्यात जमावावी. तिची मुद्रा मात्र मला दिसली नाही. प्रयत्न करूनही दिसली नाही. मनात मोठं कुतूहल होतं. एकदा तरी तिनं घुंगट वर उचलून पाहावं. एवढी हातघाई जिच्यामुळे झाली ती मुलगी दिसायला कशी? पुरीजी एकदम माझ्याकडे वळले आणि म्हणाले, आत्माराम, ही तुमची बहीण. समाधीपुढे जाऊन हिला विचारा, समाधीवर हात ठेवून तिला सांगू द्या की ती सासरी जाणार की नाही. छे, हे फार आकस्मिकरित्या घडत होतं. मी विद्वान नव्हतो, धर्मज्ञ नव्हतो. शत्रूनं तर माझ्यावर मुळीच विश्वास ठेवला नसता. पण प्रसंग असा होता की ही विशेषणं इथे असलेल्या सर्वात मोठ्या माणसानं माझ्यावर लादली होती. यावेळी नाही म्हणून बघण्यासारखं नव्हतं. वेळ अगदी कडोनिकडीची होती. समाधीजवळ जाऊन उभा राहिलो. पुरीजींचे हलणारे शब्द ऐकू आले, लक्ष्मी, जा, समाधीवर हात ठेवून सांग. सगळे समाधीजवळून इकडे या. तिथं कुणीही राहू नका. पुजारीजी, तुम्ही सुद्धा. असं कधीच घडलं नव्हतं. एवढा विश्वास माझ्यावर कोणीच टाकला नव्हता. एकदा फार जोरानं विचार उचलून आला की तिला हळूच विचारावं, तुझ्या पतीसंबंधानं उठलेला प्रवाद खरा आहे? फार जोरानं विचार खळबळला, फार जोरानं. पण तोंडाला मणभर काळोखी फासून तो मागं परतला. ही काय रीत झाली? जन्मात जिला आजच पाहतो आहोत, जिच्याशी एकच शब्द बोलायचा आहेत, पुन्हा जन्मभर जिच्याशी बोलायचा प्रश्न पडणार नाही, जी दिसायची कधी शक्यता नाही, तिला हा प्रश्न विचारू? बरं झालं लक्ष्मीच्या मुद्रेवर घुंगट होता, नाहीतर माझं पांढरं फटक पडलेलं तोंड तिला दिसलं असतं. स्वर ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत म्हणालो, माई, समाधीवर हात ठेव. तिनं ठेवला. सांग, सासरी जायचं आहे तुला? स्वखुशीने. ती काय म्हणाली ते ऐकू आलं नाही. पुन्हा म्हणालो, मोठ्यानं बोल माई. तिनं घुंगट उचलून माझ्याकडे पाहिलं. एक क्षण मात्रच. समाधीजवळ मोठमोठ्या समया जळत होत्या. त्यांचा प्रकाश तिच्या झाकळल्या मुद्रेवर पडला होता. ती काय म्हणाली ते नाही मला ऐकू आलं. मोठ्यानं बोल माई. तिनं घुंगट उचलून माझ्याकडे पाहिलं. तेवढ्या क्षणात माझ्या मनाला असीम वेदनांचं दर्शन झालं. मुक्या वेदना ज्या आतल्या आत पेटत होत्या, त्या वेदनांनी वळून आलेली ती सुघड मुद्रा, सौम्य मुद्रा, ती एक क्षणभरच मला दिसली. तिच्या तांबूस गालांवर 2 आसवं उघळली होती. क्षणभरच घुंगट उचलून माझ्याकडे पाहत ती म्हणाली, हां भाई, आप खुशी से. सगळे माझ्याकडे मोठ्या उत्सुकतेनं पाहू लागले.
हाती तलवारी घेऊन लढलेल्या त्या उभय पक्षांचा निर्णय माझ्या हाती होता. लंगोटीवरून केवळ एक फडकं गुंडाळलेल्या फाटक्या माणसाच्या हाती. मी पुरीजींच्या जवळ गेलो आणि म्हणालो, पुरीजी, ती सासरी जाईन म्हणते. एका पक्षाची तोंड काळी झाली, दुसरा आनंदानं नाचू लागला. पुरीजी करड्या आवाजात म्हणाले, बनपुरी, मठाच्या गाड्या जोडा, चला, ज्याची वस्तू त्याच्या घरी जाऊ द्या. जखमी भीमसिंगाच्या गाठीतच लक्ष्मी बसली. रात्रभर लक्ष्मीची मुद्रा डोळ्यासमोर फिरत होती. ती स्वखुशीनं सासरी जायला का तयार झाली? तिच्या पतीविषयी उठलेला प्रवाद खरा होता? सासरची लाज राखण्यासाठी तिनं जन्मभर त्या चितेत जळणं पत्करलं, की माहेरचेच लोक लबाड होते? तिच्या पतीविषयी त्यांनी उठवलेल्या प्रवादामुळे ती व्याकुळ झाली होती का? मनुष्य स्वभावाचा थांग कुणालाही लागला नाही. ते एक विचित्र कोड आहे. कशाखाली काय लपून बसलं असेल काही सांगता येत नाही. प्राजक्तीच्या फुलांचा ढीग म्हणून कौतुकानं ओंजळ भरून घ्यायला जावं तर खळखळते निखारे हाती येऊन हात भाजायचा. केव्हा झोप लागली न कळे. अचानक हाक ऐकू आली. आत्माराम. धडपडत उठून बसत मी म्हणालो, या देवता, या नाही, चला. कुठं? तुम्ही चला तर खरे. मी उठलो. निश्चलपुरीजींनी माझा कमंडलू अन गीता भाष्य उचललं. पुरीजींनी मला ओढीत खाली आणलं. समाधीपुढे डोकं टेकून त्यांनी नमस्कार केला. अनेक भोपळ्याचा कमंडलू घेऊन शब्द न बोलता माझा हात धरून ते मठाबाहेर निघाले. पुरीजी, हे तुम्ही काय मांडलंय सांगा बघू. सांगितलं तर खरं. भटकंतीला निघालात. जिकडे रेवा मैया वाट दाखवील तिकडे. आणि हा मठ, हे हत्ती, उंट, चांदीचं कमंडलू, सोन्यानं गाठलेली ती स्मरणी. हसत पुरीजी म्हणाले, आत्माराम, यातलं काय मी बरोबर आणलं होतं? पण तुम्ही इथून गेलात तर मठाचं कसं होईल? मी नसलो तर जगाचं कसं होईल? नाही पुरीजी, तुम्ही इथून जाऊ शकत नाही. तुमच्यासारखा माणूस या यंत्रातून हल्ला तर हे यंत्र भलत्यांच्या हाती जाईल. गांजा आणि भांग पिऊन सगळे 4 दिवसात होळी करतील या समृद्धीची. बरी होईल की राख अंगाला फासायला. नाही नाही, तुम्ही परता पुरीजी. पुरीजी मला ओढू लागले. मी झटका देऊन म्हणालो, पुरीजी, मी मोठ्यांदा शंख करीन, आत्ता धावत येतील सगळे. निश्चलपुरी माझ्याजवळ येऊन उभे राहिले. शुक्राच्या चांदण्यात त्यांची मुद्रा स्वच्छ दिसत होती. जणू खूप विचारमंथन होऊन खळबळ शांत झाली असावी असा भाव त्यांच्या मुद्रेवर मला दिसला. स्थिर शब्दात पुरीजी म्हणाले, आत्माराम, आत्माराम, तुम्ही जा. आणि तुम्ही? मी मठ सोडला. अहो, पण आता मला कोणीही मठात परतवू शकत नाही. मी माझा अधिकार आपणहून सोडलाय. दिवसा निघालो तर उगीच गोंधळ होईल म्हणून मी पहाटे निघालो तुमच्याबरोबर. दोघे त्या स्पष्ट प्रकाशात चालू लागलो. बराच वेळपर्यंत कोणी काही बोललं नाही. उजाडलं. रेवा तीरच्या खेडेगावातून पार होताना पुरीजी छाटीनं आपलं तोंड झाकून घेत. दोघंही सपाट्यानं चालत राहिलो. दुपारपर्यंत आम्ही चांगले 20 मैल चालून आलो असावे. पुरीजी मठ का सोडलात? एक उसासा टाकून पुरीजी गप्प बसले. विसावा घेत घेत 8-9 मैल गेलो. हा माणूस काही उमगेना झालाय. एवढा श्रीमंत मठ सोडून हा का बाहेर पडला कोण जाणे? सहज बोलल्यासारखं पुरीजीने विचारलं. आत्माराम, आश्रमधर्माविरुद्ध वागलं तर काय होतं? पाप लागतं. किती? ते अपराधाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. तर मग मला अंतर्ज्ञानानं काय कळलं ते ऐका. सांगा. एखाद्याची इच्छा नसता, अजाणता एखाद्यावर आश्रमांची बंधनं लादली तर ते त्याला लागू होत नाहीत. पुढं वीज चमकल्यासारखं झालं. एकदम म्हणून गेलो, म्हणजे एखाद्या संन्याशानं एखाद्या स्त्रीवर प्रेम केलं,
पुरीजींनी आपलं तोंड दोन्ही हाताने झाकून घेत म्हटलं, हरी हरी. पुढं काहीही बोलायचं साहस मला झालं नाही. पण थोड्या वेळानं पुरीजी तोंडावरून हात काढून म्हणाले, आत्माराम, सगळी सूत्र तुमच्या हाती दिली पाहिजेत, नाहीतर तुमचा गैरसमज जन्मभर कायम राहायचा. पुरीजींनी आपला उजवा तळहात माझ्यासमोर धरला. त्याच्यावर मला भला थोरला भाजल्याचा डाग दिसत होता. हे काय? प्रायश्चित्त. कुणी दिलेलं? स्वतः घेतलं? मी मठात केव्हा आलो ते आठवत नाही. पण राजपुतानातल्या एका फार मोठ्या कुलातल्या पुरुषाला मूल होत नव्हतं. त्यानं नवस केला की पहिला मुलगा मी मठाला देईन. तुम्ही. गुरुदेवांनी मला फार लाडात वाढवलं. मी गादीवर अपघातानं आलो. माझ्याऐवजी दुसरा एक विरक्त तरुण बाबाजी गादीवर बसवायचा असं गुरुदेवांचं ठरलं होतं. तो तरुण बाबाजी अनेक वर्ष मठात होताही. त्याच्यावर लोकांची अपार श्रद्धा होती. तरवारीचं तिखट पात्र होतं ते. पण त्याला मठाची सावकारी पसंत पडली नाही. भांडण होऊन एका रात्री तो उठून चालता झाला. लक्ष्मी लहान होती तेव्हापासून मठात यायची. गुरुदेवांचाही मोठा स्नेह होता तिच्यावर. तिने एकदा काही वेळ पुरीजी स्वस्थ राहिले. मग निश्चयानं बोलले, पण ते सगळं आता पुसून गेलं आहे. पुरीजी थांबले. या माणसाला हे सगळं सांगताना किती यातना होत आहेत ते मला सहज कळू शकत होतं. पण सांत्वनपर काही बोलायचं साहस माझ्याच्यानं करवलं नाही. या जखमा बोलण्यानं बुजत असतात का? पुरीजी एवढे मोकळेपणानं सांगतात. एक विचारतो. विचारा, वाटेल ते विचारा. लग्नापूर्वी तुम्ही लक्ष्मीला विचारलं होतं? हो म्हणणं कठीण आहे आत्माराम. म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी सकाळी मठात दर्शन करायचं प्रघात आहे इथं. त्या दिवशी लक्ष्मी पाया पडायला आली होती. एक क्षणच तिची दृष्टभेट झाली होती. दृष्टभेटीत काय कळलं होतं? पुरीजी उठले. हातातले दाणे इकडे तिकडे फेकीत ते फेऱ्या घालू लागले. मग अचानक मोठमोठ्यांदा बोलू लागले. ते सांगणं इतकं सहज आहे का आत्माराम? अनिर्वचनीय आहे ते. बोलता येत असून बोलवत नाही, हुंदका येत असून बाहेर फुटत नाही. डोळ्यात अपार पाणी आहे पण ते वाहवता येत नाही, आतल्या आत सुकून जातं. म्हणत तर होते की पाणी आतल्या आत सुकून जातं, पण घडलं मात्र उलटं. पुरीजींचे डोळे दरदरून वाहू लागले अनिर्बंध गतीने. काय बोलून या माणसाला दिलासा देऊ? अशक्य, अशक्य. आणि मग एकदम बांध फुटल्यासारखे ते बोलू लागले अत्यंत स्वच्छ आवाजात. जेव्हा अगदी लहानपणापासून एखादं माणूस जीवनात प्रवेश करतं, हसतं, खेळतं, रुसतं, एकजीव होऊन जातं, तेव्हा असं वाटतं की आता या स्नेहवस्तू वाचून जीवन निष्फळ आहे. पण मग अचानक येतो चिरविरहाचा क्षण. अंतर्मन म्हणतं मी बंड करेन, येव करेन, तेव करेन. पण परिस्थिती गालातल्या गालात हसत हळूहळू आपले पाश गळ्यात टाकते. मग अंतर्मनाला पोपटासारखं एका पिंजऱ्यात बंद करून बैलगाडीच्या छताला टांगून ठेवावं लागतं. आणि कुणी अनोळखी तरुणाबरोबर बुरख्यातल्या बुरख्यात आस्व गाडीत जिला त्या बैलगाडीचे झटके खात माळव्यातली मैदानं पार करावी लागतात. तिला एखाद्या वादळात सापडलेल्या केळीसारखे गदगदा हलवून पुरीजी आकाशात हात उभावून आक्रंद दिले. गुरुदेव, गुरुदेव, का केलं ते गुरुदेव, का? पुरीजी, तुम्हाला समाधानाचे 4 शब्द सांगून तुमचा अपमान करणार नाही मी. पण मला वाटतं ही महादुःखाची गाथा इथे थांबवावी. पुरीजी माझ्या जवळ आले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली, घट्ट. त्यांच्या आवेगाचे धक्के मला स्पष्ट जाणवत होते. क्षणभर थांबून बोललो, देवाजवळ एकच तक्रार आहे पुरीजी. आपत्तींना मी भीत नाही. कुंतीचं मानणं मागतो देवापाशी. विपदस संतुन शाश्वत. पण देवानं हे मऊ मन का दिलं?
जे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतं आणि परदुःखानं कातर होऊन रडण्यात धन्यता मानतं. शरीर पुरुषाचं आणि मन स्त्रीचं, अशी परवड देवानं का केली माझी? गीता भाष्य कमंडलू घेऊन उभ्या राहिलो. भरल्या गळ्यानं पुरीजी म्हणाले, निघालात आत्मारा? हो पुरीजी, बैराग्याच्या झोपडीत तुमची रात्रीच्या पुडीची सोय होईलचं लक्षण दिसत नाही. हे इथं पलीकडे गाव दिसतंय, उत्तरेकडे. तीच काशीची वाट. संध्याकाळपर्यंत तिथं जाऊन टेकलात तर जेवणाची सोय होईल कुठेतरी. नर्मदे हरपुरीजी, हर नर्मदे. बराच मोठा नर्मदेचा उतार. ऐन काठाशी सुबक घाट. घाटाचा माथा उताराच्या मध्यापर्यंत पोचलेला. गाव पाहून बरं वाटलं. कुठेतरी मुक्काम करू, बहुधा देवळातच. उद्यापासून सपाटून चालू. महिना संपता संपता अमरकंटक. सूर्यास्त झाला. संध्यावंदन उरकलं तोवर देवळांवर घंटा वाजू लागल्या. चला आपणही वर जावं. आरतीच्या स्वरात आपलाही स्वर जरा मोठ्यानं मिसळून द्यावा, म्हणजे रात्रीच्या पुडीची सोय होणं सोपं जाईल. बाहेर स्वच्छ सारवलेलं अंगण. ते ओलांडून आत शिरलो. दृष्टी आरती म्हणणाऱ्यांच्याकडे गेली. सगळेजण डोळे झाकून आरतीत तदाकार व्हायला धडपडत असावेत. एका बाजूला मुंडन केलेली 8-10 मुलं, अंगावर पंचे पांघुरलेली. दुसरीकडे घंटा बडवीत असलेले तसलेच 4 जण. त्यांच्या पुढे एक प्रौढ सद्ग्रस्त, वेश तसाच, पायात खडावा. मीही सुरात सूर मिसळून दिला. सहज दृष्टी आरती फिरवणाऱ्या माणसाकडे गेली. ते पाठमोरं होतं. पण एवढं तर निश्चितच कळलं की ही कोणी स्त्री असावी, पुरुष नव्हे. संथपणे झळाळत्या अर्धगोलात फिरणाऱ्या निरांजनीच्या प्रकाशात ठाकूरजी दिसले. एका बाजूला लक्ष्मण, एका बाजूला सीता. आरतीचा झळाळ पूजा पात्रांवर चमकत होता, स्वच्छ घासलेल्या. बरं वाटलं. नुसताच आरतीचा घंटांचा आणि शंखांचा कोल्हाळ नव्हता. चाललं होतं त्यात काही शिस्त होती, काही लय होती, काही स्वर होता. घंटा, शंख, म्हणणं हे सगळं मिळून काहीतरी आकाराला आलं होतं. ते दिसत नव्हतं पण भासत होतं. वाटत होतं की काहीतरी देखणं वावरतंय इथे. आरती फिरवणारी मुलगीच असावी, 20 वर्षांची. ही मोठी अडचण आहे. 20 वर्षांच्या स्त्रीला मुलगी म्हणावं की तरुणी म्हणावा की बाई म्हणायचं. आणि हिची मुद्रा, पण परक्या स्त्रीच्या मुद्रेकडे पाहून आपल्याला काय करायचं. डोकं खाली वळवलं. तेवढ्यात ती माझ्या समोरूनच शेजारच्या खोलीकडे गेली. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्याकडे दृष्टी गेली. एकदम मगाची आरतीत जळणारी ज्योत आठवली, संथपणे न हालता तेवणारी. असं वाटलं की त्या ज्योतीसारखी आहे मुद्रा, शांत, स्थिर. कपाळावर चंदनाचा टिळा. ही विधवा आहे. नाक लांबसर आहे, तरवारीच्या धारेसारखं. त्या अर्ध्या क्षणातही जे तिच्या मुद्रेचं दर्शन झालं ते कसं संतोषदायी होतं. एखादा माणूस असं पुसट पुसट दृष्टीला पडतं आणि जन्मभर लक्षातून जात नाही. मीही असं जरा मागत जाऊन बसलो. तोवर आरतीचा विस्तार आटोपून गंगा स्तोत्र सुरू झालं होतं. मी म्हणू लागलो, एतत्ताल तमाल साल सरल व्यालोल वल्ली लता छन्नम सूर्यकर प्रतापरहितम शंखेंदु कुंदोज्वलम. सगळीच स्तोत्र म्हणत होती. अगदी आरती करणारी सुद्धा. म्हणणं नेटकं होतं, सामान्यपणे शुद्ध होतं. ऐकून सुख होत होतं. सगळं आटपलं. मग मंडळीची नजर माझ्याकडे वळली. प्रौढ गृहस्थानं विचारलं, ब्रह्मचारी जी कहाँ के प्रवासी? परिक्रमा कर रहा हूँ. परिक्रमावासी? कहाँ से आ रहे है? जिथून आलो त्या गावाचं नाव सांगितलं. थोड्या अविश्वासाच्या स्वरात
पुन्हा प्रश्न. सो गांव तो यहाँ से 9-10 मील दूर होगा. वहाँ से निकल पड़े सो यहीं रुके, बीच में वृद्धनाथ नहीं ठहरे. जी नहीं. क्यों? सब परिक्रमा असे तो ठहरा करते हैं. थोडा अवघडून म्हणालं, होय तिथे सगळे थांबतात, मीही थांबायला पाहिजे होतं, पण वृद्धनाथाचं दर्शन घेतलं, निघालो पुढे. अमरकंटकला पोचायचं आहे लवकर. तो ग्रंथ कसला आहे काखेत? गीता भाष्य आहे. कुणाचं आहे? माझं. कशाकरता बाळगलं आहे? आवृत्ती करण्यासाठी. आवृत्ती? तुम्ही काय गीता भाष्य म्हटलंय? हो, प्रस्थानत्रयीबरोबर तेही म्हटलं. आश्चर्य. पुन्हा प्रश्न आला. तुम्ही प्रस्थानत्रयी म्हटली? धर्माचं लक्षण सांगा बघू. आता कसाला उतरलं पाहिजे. लगेच सुरू केलं. प्रौढ गृहस्थाच्या मुखावर समाधान झळकलं. द्विविधो हि वेदोक्तो धर्मः. मी थांबू लागलो तर ते म्हणाले, थांबू नका ब्रह्मचारीजी, कृपा करून संबंध भाष्य तरी म्हणा. म्हणणं संपल्यावर मुद्रा उजळून ते म्हणाले, वा, ऐकलंस अधिपती? याचं नाव ऐकणं म्हणजे वा. ब्रह्मचारीजी क्षमा करा, आम्ही आपल्यावर विश्वास दाखवला, पण कुठं म्हटलं सगळं. मग महामहोपाध्याय, वेदांत वागीश, तर्कचूडामणी या सगळ्या पदव्यांचं माझ्या गुरुजींचं नाव ऐकवलं. आनंदानं प्रौढ गृहस्थ म्हणाले, इंदोरला यज्ञ झाला होता फार मोठा, तेव्हा ब्रह्मापद ज्यांच्याकडे होतं ते? हो, तेच. मग परिक्रमा सुरू का झाली? अध्ययन किती दिवस केलं? आदी प्रश्न. त्या सगळ्यांची उत्तरं यथाशास्त्र दिली. चित्तशुद्धी करता परिक्रमा हे ऐकून मुलांना जरा नवल वाटलं. प्रौढ आग्रहानं म्हणाले, अरे असे बघताय का, तपश्चर्या चालली आहे ही तपश्चर्या. यातूनच तावून सुलाखून उद्याच्या एका गुरुकुलाचा आचार्य बाहेर पडणार आहे. समजला? वा वा ब्रह्मचारीजी, फार संतोष झाला तुमच्या दर्शनानं. मीही लहानशी पाठशाळा चालवतो इथे. पंडित रामाधार म्हणतात मला. त्यानंतर त्यांच्याबरोबर भोजनगृहात गेलो. मुलांची पानं एका बाजूला, रामाधारजींच्या शेजारी माझं पान. सहनाववतू झालं आणि जेवायला प्रारंभ. बेत साधाच होता, गव्हाच्या रोट्या आणि मुगाचं वरण. पण असं बरं वाटलं. 2 मुलं वाढत होती. आरती करणारी दाराजवळ उभी राहून त्यांना सूचना देत होती. पुन्हा एकदा दृष्टी उचलून निसट्ट पाहून घेतलं. तिनंही त्याच वेळी माझ्याकडे पाहिलं. एक क्षणभर दृष्टभेट झाली असेल नसेल. स्वादिष्ट भोजनानं मन सुखावलं होतंच. ते सुख कणाकणानं वाढू लागलं. ब्रह्मचारीजी, तुम्ही असं करा, इथे जवळ 10 कोसांवर यज्ञ आहे. परवा मला तिथं जायचं आहे 15 दिवसांकरता. उद्याचा दिवस इथं राहा. सकाळी प्रवचन ठेव तुमचं. 4 गावकरी जमतील. एरवी कशाला लाभ घडतो या कुग्रामाला. ठरलं मग. ऐकलंस का यशोदा बिटिया? ब्रह्मचारीजी ही माझी मुलगी बरं का, एवढी एकच. लहानपणापासून माझ्या मांडीवर बसून विद्या शिकली, सासरी गेली आणि जणू काही गेलीच नाही अशी देवानं परत धाडली. परतल्यावर तिनं पंचमहाकाव्य म्हटली माझ्याजवळ. विदुषी आहे बरं का, माझी मुलगी म्हणून स्तुती करत नाही. पाठशाळेचा सगळा भार तिच्यावरच आहे. हसत रामाधारजी म्हणाले, थांबतो बाई थांबतो, नाही जात. ब्रह्मचारीजी, एवढं मात्र तुम्हालाच सांगितलं पाहिजे की यशोदा ही आमच्या पाठशाळेची प्राणवाहिनी आहे. मला कुणीही फसवलं तरी तिला कोणी फसवू शकत नाही. उठलो, हात धुवून परतलो. तो रामाधारजी म्हणाले, ब्रह्मचारीजी जाऊन झोपा आता, तुमचं अंथरूण वरती घातलंय. मी अंथरुणावर पडलो. असं वाटलं की मी फार थकलो आहे. वाटलं पडून राहावं. असंच सुग्रास भोजन कुणाच्याही हातचं. असं सुरेख अंथरुण, उबदार पांघरूण, अशी स्वच्छ सारवलेली जमीन, असं संघर्ष शून्य निरापद जीवन, सुगंधी जीवन. सुगंधी
एकदम उठून बसलो. खरंच कुठून तरी मंद सुगंध येतोय, अगदी जवळून. कसा? ते कसं सांगू, पण एवढं मात्र जाणवतंय की तो अतिशय मृदू आहे, नाजूक आहे, कोवळा आहे. कसला? खरंच कसला? चिमणीचा उजेड माझ्या पायांपासून पलीकडे पडला होता. उठून चिमणी हाती घेतली पाहिजे. पाहिलं, माझ्या उशाजवळ एका कोवळ्या पणसाच्या पानावर 4-6 फुलं ठेवली होती, मोगरीची. तत्क्षणी सबंध अंगातून जशी वीज धावून पलीकडे निघून गेली, सगळ्या अंगाला धक्के देत. जणू सगळ्या शरीराला सुगंध घेण्याची शक्ती लाभली. सगळी काया थरथरत त्या मऊ सुगंधात नाहते. तिनंच, होय तिनंच आपल्या हातांनी ही फुलं तोडलीत. पळसाचं पानही तिनं देवळामागच्या पळसावरून आपल्या स्वतःच्या पसंतीनं आणून दिलंय. त्यावर तिनं मोठ्या आवडीनंही फुलं रचलीत. का? मी रात्री केलेल्या प्रवचनात जिचं वर्णन केलं, ती समर्पणमयी राधा मनास आली म्हणून. ही नुसती श्रद्धा आहे, नुसतंच आतिथ्य, नुसताच शिष्टाचार. अंथरुणावर झोपलो खरा, फुलं जवळ घेतली, पण झोप कुठे देशांतराला गेली आणि मन जिना उतरून यशोदेला शोधायला खाली आला. पण काड दिशी जणू कोणी पाठीत आसुडाचा कडाडा वाजवला. छी छी ब्रह्मचार्या, तू हे करावेस? तू त्यापेक्षा नर्मदेच्या डोहात बुडी का मारत नाहीस? अरे तू विरक्त भटक्या, केली असेल तिनं अतिथी पूजा, त्यामुळे एवढं पागळून जाण्याचं कारण काय? उद्या सकाळी तू इथून निघणार आहेस नेहमीसारखा. जन्मात पुन्हा कधीही तुझी आणि यशोदेची गाठ पडायची शक्यता नाही. तिनं पाळलेल्या आतिथ्याचा तू तुझ्या लोचटपणामुळे अनादर करतोयस. स्वतःशी म्हटलं, ऐक मुला, तू शहाणा आहेस. प्रपंचाचा पाश तू झुगारून दिलायस. कडकडीत विरक्तीच्या मार्गानं तुझी वाटचाल चालू आहे. मागं फिर. कुण्या खेड्यातल्या एका लहानशा देवळातल्या कुण्या तरी मुलीनं तुझ्या उशाशी 4 मोगरीची फुलं ठेवली म्हणून भाव चढू नकोस. आणि ती फुलं तिनंच ठेवली याला तरी काय प्रमाण रे? तुझं प्रवचन आवडलेल्या एखाद्या अपोल विद्यार्थ्यांनाही कदाचित ती ठेवली असतील. तेव्हा 4 फुलांमुळे हुरळून जाण्याचं काहीही कारण नाही. शहाणा हो आणि मुकाट्यानं झोपी जा पाहू. छे छे, मी थकलोय. नाना प्रयत्न केले तरी मन ऐकत नाही. खेटर खाऊसारखं ते वारंवार दारात उभं राहून हाक मारतं, यशोदे, अगं यशोदे. छे, अस्वस्थता वाटते. डोक्यात घण वाजू लागलेत. कुणीतरी लाथा घालते डोक्यावर. कुठं तरी एखाद्या पवनचक्कीच्या पंखांखाली बसलोय मी आणि ताड ताड त्या पंखाचे तडाखे मला बसतायत. ब्रह्मचारी जी, ओ ब्रह्मचारी जी. अरे आप तो अभी तक सोए हैं. प्रातः काल में ही चलने का तय हुआ था ना हमारा. हे रामादारजी आहेत, उठवायला आलेत मला. उठून बसलं पाहिजे, पण हे असं काय झालंय माझं? हे माझं असणं असं आतून असह्य होऊन का बरं असं भेट येत आहेत? जसं कोणी आतल्या हाडांना पिळा घालीत वर चढते. रामाधारजी माझ्यासमोर उभे राहिलेत, पण मी तर धडपणे डोळेही उघडू शकत नाही. जवळ येऊन ते कपाळावर छातीवर हात ठेवत आहेत आणि गर्भगळीत स्वरात ते हाक मारतात, यशोदा रे बिटिया. त्या तशा अर्धवट शुद्धीच्या स्थितीतही मला लाज वाटते. मी डोळे मिटतो. नुसती तिची पावलं वाजली आहेत जिन्यावर, मऊ पावलं. मी डोळे मिटून घेतलेत. ती इथं आले हे मला जाणवतंय अगदी स्वच्छ, पण मी तिच्याकडे न पाहता डोळे मिटलेत. आता कसं व्हायचं ग बिटिया? काय कसं व्हायचं? आमच्या जाण्याचं, ब्रह्मचारीजींच्या जाण्याचं? आम्ही तरी कसं जायचं एवढा विद्वान माणूस घरी आजारी असताना? तुम्ही जा की, पण हे आजारी असताना कसे जाऊ शकतील बिटिया? त्यांचं नाही म्हणत मी, तुमचं सांगते. तुम्ही गेलात तरी चालेल. आणि मग ब्रह्मचारीजी त्यांनी कसं जायचं? तसं कुठं म्हटलं मी, ते ताप निघाल्यावरच जातील. पण मग
तू पाहशील त्यांच्याकडे? न पाहायला काय झालं? मुलं आजारी पडली की त्यांच्याकडे नाही पाहत मी, तसंच यांच्या प्रकृतीकडे. धडपडत मी उठून बसतो. यशोदेकडे पाहणं यत्नपूर्वक टाळून म्हणतो, नाही, मला निघालं पाहिजे, मी राहू शकत नाही. अहो पण ब्रह्मचारीजी, अंगात असा भयाकरी ताप असताना रामाधारजी काकुळत करीत होते. पडून राहीन कुठंतरी रेवेच्या काठी, कुठंतरी मरण्यापेक्षा रेवातिरी मरण. आता बोलते यशोदा संथ निश्चयी स्वरात. या 2 दिवसात ती प्रथमच बोलते माझ्याशी. अतिथी आपल्या पावलांनी येतो आणि यजमानाच्या पावलांनी जातो. तुम्ही बरे झाल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही. बब्बा, उशीर होतोय, निघा तुम्ही. मी अंग टाकतो, डोळे मिटून घेतो. उसना आवेश आता संपलाय. स्वस्थ मनानं पडून राहिलो. आता आपल्या इच्छेनं काहीच करायचं नव्हतं. सगळं यशोदेनं ठरवून दिलं होतं. आपण केवळ तिच्या सूचनांचं पालनच तेवढं करायचं. मुकाट्यानं पडून राहिलो. डोळा लागला. जागा झालो ती बहुधा उन्हं कल्ली असावीत. डोकं चढल्यासारखं वाटायला लागलं. असं भासे की हातून उमळून येत आहे. सगळं उलटून पडणार की काय कोण जाणे. बराच वेळ ती भावना दडपून ठेवायची धडपड केली. उभं राहिलो. झोकांड्या का जिन्यापर्यंत पोचलो आलो नसेल, तोच जणू मुखा वाटे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. धाड दिशी भिंतीवर कोसळून पडलो. खाली कोणी विद्यार्थी अभ्यास करत होता. धडधड जिना वाजवत त्यानं वर येऊन पाहिलं. दुसऱ्या क्षणी तो दीदीला हाक मारीत खाली पळाला. मागोमाग काही क्षणातच यशोदा वर आली. मी अजून उठून शकलो नव्हतो, पण ती आली हे जाणवताच उठायची धडपड करू लागलो. अर्धाच क्षण तिनं विचार केला असे नसेल. मग ती माझ्याकडे आली. दंड धरून उचलत ती मायेनं माखल्या स्वरात म्हणाली, चला अंथरुणावर. अपराधी मुद्रेनं तिच्याकडे पाहत म्हटलं, पण हे असू द्या, काढून टाकता येईल. किती किती कष्ट तुम्हाला, तो हिशेब सावकाश करता येईल तुम्ही बरे झाल्यावर. पण निघाला होतात कुठे? तुम्हाला नव्हे, तुला सांगायला. काय? पोटात मळमळतंय म्हणून. परिक्रमेत झाडाखाली असतात तर कुणाला सांगितलं असतं? कुणाला? नर्मदेला. सुदैवानं पुन्हा उलटी झाली नाही. जर अशी गुंगी आली. पार अंधारलं. माझा मी मला दिसेना तेव्हा चिमणीचा प्रकाश खालून वर यायला लागला. त्याच्या पाठोपाठ नाजूक पावलांची साथ. एका हाती चिमणी, दुसऱ्या हाती खिरीची लोटी. यशोदावरती आली. मी उठून बसलो होतो. एकदम बोलून गेलो, किती बरं झालं ना हे. काय नाही, इथं राहिलो हे. एकदा यशोदा मला म्हणाली, घर केव्हा सोडलंत? 10-12 वर्षांपूर्वी. तिथून पुढे तिकडे कोणतं महाभारत घडले मला काहीही माहिती नाही. त्यावेळी तर तुम्ही लहान असाल. हो, 12-13 वर्षांचा. आई ग, पण का सोडलं घर? फार मोठी कथा आहे ती यशोदे. थोडक्यात सांगा, त्रास होत नसेल तर. त्रास नाही होत यशोदे. घर सोडलं देशासाठी, म्हणजे राजकीय आंदोलनात भाग घेण्यासाठी. घर सोडणं भाग पडलो. अगोदर शाळा सोडली. 4 देशांना घोष गरजत होते. शाळा कॉलेज सोडून द्या, देशासाठी समरांगणी उडी घ्या म्हणून एका शुभ मुहूर्तावर देशाच्या श्रेष्ठ नेत्याची आज्ञा शिरोधार्य मानून शाळेला बरं वाईट म्हणत ती सोडून दिली. म्हटलं देशाच्या मुक्ततेचा या महान संग्रात कवचकुंडल लेवून उडी मारावी. चौकडे माराकाठ मचवून देऊ. हिंग्रज काय गोष्ट आहे. आपण समोर उभे राहिलो की ते मुकाट्यानं शरण येतील आणि भारत आमच्या स्वाधीन करतील. या उदात्त हेतूनं मुंबई गाठली. पण मुंबईला आल्यावर असं लक्षात आलं की स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना एकदा दुरुस्त करून घ्यायला हव्यात. केरपोतेऱ्याच्या पलीकडे कुणी हिंमत देईना. तोवर आंदोलन संपलं. असं ऐकलं की दिल्लीत तह झाला.
पण माझ्या पदरात मात्र एकच पडलं. घर सोडलेलं आहे, तिकडे परतायची वाट आपल्या हातांनी बंद केली आहे. वडील मारतील हा धाक तर आहेच, शिवाय त्याहून मोठं भय शाळकरी दोस्तांचं. पळपुटा म्हणून खिजवतील, रडवतील, जीव नकोसा करतील. आपल्याला ते सहन नाही व्हायचं. तर मग आता घरी परतायचं नाही. एक चड्डी, एक सदरा, काही पुस्तकं, 3.5 आण्यांचे पैसे, एवढं साहित्य घेऊन मी ज्या दिवशी आंदोलनासाठी घराबाहेर पडलो तेव्हा वरती होतं आकाश आणि खाली धरित्री. एका दमात एवढं बोलून गेलो खरं, पण त्यांना तो थोडासा थकवा आला. तो यशोदेच्या ध्यानी नाही आला. अनिमिष नेत्रांनी ती माझ्याकडे बघत बसली होती, सगळं अवधान एकत्र करून. मग थोडा दम घेऊन म्हणालो. त्यानंतर सुरू झाला अन्न आणि आश्रय यांचा शोध. काय वाटेल ते केलं. वृत्तपत्र विकणं, खर्जेचं मलम डब्यात भरणं, विड्यांच्या कारखान्यात पानं कापणं, हमाली, चोरी, मवालीगिरी, शेवटी पश्चात्तापानं कुळूकुळू रडत समुद्राकाठी उघड्यावर रात्री काढणं, भीक मागणं, दैन्य. मुंबईतलं वास्तव्य संपवलं. मग सुरू झाली भ्रमणगाथा. नाशिक, पुणे, सोलापूर, नाना ठिकाणं. वाटेल तिथे राहिलोय. देवळं, स्मशानं, कोल्हाट्याची पालं, महारवाडे, ढोरवाडे, वेश्यांच्या माड्या. हेतू एक, अन्न मिळावं, आसरा मिळावा. शेवटी कसं चक्र फिरलं कोण जाणे. साधूंच्या संगतीत राहिलो. एकदा हे टोक गाठलं तर आता ते टोक. नाना तीर्थ पाहत देशभर भटकलो. सध्या तर अंगावर फार वस्त्र आहेत, पण काही वर्ष अशी गेली की मनगटा एवढा करदोटा आणि नारळाच्या काथ्याची लंगोटी, बस. याहून अधिक काहीच नाही. पण मग काय झालं कोण जाणे. वाटलं की अध्ययनाशिवाय जीवन व्यर्थ आहे. पुन्हा वारा फिरला. मग ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत यांच्यात बुडी मारली. त्यानंतर आचार्यांच्या ग्रंथांचं अध्ययन करण्यासाठी गुरुगृही पोचलो. साष्टांग दंडवत घालून उभा राहिलो. म्हटलं आधीही भगवो ब्रह्मेती. कृपावंत होऊन गुरुदेवांनी वेदांत सांगितला. मग एके दिवशी त्यांच्या आज्ञेवरून नर्मदा परिक्रमेला बाहेर पडलो. हा असा जीवनाचा चित्रपट. या जीवनाचा हेतू काय? काही नाही. मिळवायचं काय? काही नाही. जायचं कुठे? कुठेही नाही. जगाला ज्या माणसाचा लवलेश उपयोग नाही असा मी एक माणूस आहे यशोदे. अकारण कंठ भरून आला. स्तब्ध झालो. यशोदा जणू श्वास मुठीत धरून ऐकत होती, एखाद्या पुतळ्यासारखी. माझा स्वर बदलताच जणू धक्का बसून ती भानावर आली. पश्चात्तापाच्या स्वरात म्हणाली, कशी मूर्ख आहे मी. काय झालं? तुम्हाला बरं नाही हे अजिबातच विसरले. फार बोलायला लावलं. घसा साफ करून म्हणालो, एका निरुपयोगी माणसाची ही कंटाळवाणी कथा कोण ऐकतं यशोदे? कुणाला एवढा वेळ आहे? ज्याला त्याला आपापले उद्योग आहेत. तू एवढ्या कौतुकानं विचारलंस. मला फार बरं वाटलं. अस्फुट स्वरात यशोदेनं विचारलं, खरंच की आपलं नुसतं तोंड देखलं सांगताय? लाभ काय त्यापासून? क्षणभर थांबून यशोदेनं विचारलं, बरं वाटल्यावर मग हे सगळं मला सांगाल विस्तारानं? सांगेन की. असा श्रोता लाभतोच कुठे. यशोदा उठत म्हणाली, चल बाबा सुखलाल, झोपू दे भैयांना. मध्यरात्रीचा सुमार. एकदम दचकून जागा झालो. कुठं झोपलंय ते आठवलं. का तेही लक्षात आलं. कान सजग झाले. सर्पाला भूमीची कंपनं जाणवतात तसा मला कंपनांचा साक्षात्कार झाला. श्रवणशक्ती आणि जाणीव दोन्ही एकदम तरारून उठल्या. फडा काढून उभ्या राहिल्या. कुणीतरी जिना चढतंय. अंगाला अतिसूक्ष्म झटके बसत आहेत माझ्या. कानांना साद ऐकू येते. कधी जपून पायरीवर टेकलेली पावलं. कमळावर भ्रमर जेवढ्या हळुवारपणे पदस्पर्श करतात तेवढ्या नाजूकपणानं. कुणाचा तरी श्वास कानापर्यंत पोचतोय. अति सांभाळून आत बाहेरची वारी करतोय. कोण हे? चटकन स्मृतीनं उत्तर दिलं, ही यशोदा. हो, हीच ती. तिच्याशिवाय दुसऱ्या कुणालाच इतक्या सांभाळून जिना चढता येणं शक्य नाही. पण वर कशाला येते ती?
अशा मध्यरात्री, घरात कोणी मोठं माणूस नाही, जवळपास कुणाचं घर नाही, अशा एकांत स्थितीत चोरट्या पावलाने श्वासाला आवर घालीत, का वर येते ती? यशोदेवर येऊ नकोस, अगं तू वर येऊ नकोस, सगळा नाश होईल ग आजपर्यंतच्या परमार्थाचा. माझी इतक्या वर्षांची साधना अशी माती मोलाची करू नकोस यशोदे, नको, पाया पडतो मी तुझ्या. यशोदे. तोंडातून एक शब्दही बाहेर फुटत नव्हता. केवळ मनातल्या मनातच हा सगळा कल्लोळ चालला होता. सगळं शरीर झिंझिणत होतं, ऊर धडधडत होतं, श्वासाचा तोल हरपला होता. आणि तोवर ती वर आली. एकदा वाटलं जोरानं विचारावं कोण आहे म्हणून, पण ते वाटणं शब्दरूप काही झालं नाही. ती आली आणि सगळं अंग संकोचून घेऊन जिन्याच्या तोंडाशीच थांबली. मग अंदाज घेत मांजरीच्या पावलांनी ती पुढं झाली, माझ्याजवळ येऊन उभी राहिली. श्वासावर कसोशीचा आवर घालीत हताश होऊन पडून राहिली. असं वाटलं की आता सर्वांगाचं पाणी होत आहे. ती अलगद खाली वाकली, एक हात पुढे केला आणि अगदी कळे न कळे असा माझ्या कपाळावर ठेवला तिने. शिरात ताड ताड उडत होत्या. त्याही बहुत करून तिच्या त्या नाजूक हाताला रुपल्या असाव्यात. तितक्याच अलगदपणानं तिनं हात उचलला. अंगावरून पांघरून सरकलं होतं ते मऊ हाताने उचललं, माझ्या गळ्यापर्यंत पांघरवलं आणि आली तशीच ती पावलांची साद उमटू न देता खाली गेली. सकाळी उठून माझा मीच खाली गेलो. पाहिलं तर रामाधारजींच्या गादीवर त्यांच्याच वयाचा उंच सडक माणूस बसला होता. हाच बहुतेक सनेही असावा. रूप अद्भुत आहे, उघडा, गळ्यात भलं जाड जानवं, पोट खालच्या अंगाला सुटलेलं, चकोटीत असलेली. मला पाहताच वाटोळे डोळे गरागरा फिरवीत गुरगुरला, ये हे ब्रह्मचारी. स्तंभित होऊन उभा राहिलो. एखादी वीज चमकावी तशी शिळक निघाली अंगातून. वाटलं त्याला जाऊन विचारावं काय म्हणणं आहे म्हणून, पण व्रज अपराधी माणसासारखा दारात उभा होता. त्यानं खुणावलं. मुकाट्यानं बाहेर गेलो. सगळं उरकून पुन्हा वर जाऊन अंथरुणावर पडलो. दूध आलं, दुपारी खीर आली, पण यशोदा नाही आली. सनेही आल्यापासून 4 दिवस ती आलीच नव्हती. स्तंभित होऊन उभा राहिलो. उदास झालो. पडून राहिलो खरा, अर्धवट गुंगीत. बहुता झोपही लागले असावी. एखादी डुलकी. एकदम जागा झालो आणि कळलं की अंधार पडलाय. जिन्यातून प्रकाश वर येतोय. त्याच्या मागोमाग नाजूक पावलं. यशोदावर येते. कसोशीनं बळ जणू एकत्र करून ती माझ्याकडे न पाहता म्हणाली, आज दिवसभर कशी होती प्रकृती? असावी तशी. माझ्याकडे कसंबसं पाहत तिने विचारलं, ताप आला होता? ज्याच्या भरोशावर घर सोडून बाहेर पडलो त्याला माहिती यशोदे. हातून बाण तर सुटून गेलाच, पण तो अपेक्षेपेक्षा खोलवर जाऊन रुतला. यशोदेचे डोळे खळखळून वाहू लागले. छे छे, कसा उतावळा माणूस आहे मी. संयमानं बोलणं कसं ते माहीतच नाही. बोलून जातो भाडदिशी आणि मग पश्चात्ताप करायची वेळ येते. छे छे, चुकलंच. मग सावरून घ्यायची धडपड करीत कृत्रिमपणे हसून म्हणालो, एवढं लावून काय घेतेस यशोदे? नव्हता आला ताप, असू देते. कामं उरकली तुझी? झालं एवढंच की यशोदेनं आसवं पुसली. पुन्हा शांत. दुरून कुठून तरी एका सारसीचे विव्हल स्वर ऐकू आले, लांब, अवदासीन्य वाढवणारे. एकदम उठून यशोदा खाली गेली न बोलता. आज एका स्त्रीच्या मनाची कवाडं किलकिली झालीत. पण काय करू? तिनं अवगुंठनात आपलं मानस झाकून घेतलंय. मी भ्रमल्यासारखा झालोय. इथं काहीतरी व्यथा आहे, मऊ वेदना आहे, अंग प्रत्यंगात भिनलेली. अत्तराच्या बुडल्यात जुनं अत्तर असावं तशी. पण मध्ये एक लक्ष्मण रेषा आहे. मी ती रेषा ओलांडू शकत नाही. मला एवढंच एक दुःख आहे, एवढंच.
दुसऱ्या दिवशी यशोदेनं आणलेलं खाणं पिणं उरकून नर्मदा माईकडल्या खिडकीत बसलो. यशोदा वर आली. मला पाहून ती म्हणाली, भैया काही सांगा ना. काय सांगू? तुमच्या अज्ञातवासाबद्दल. ऐकायचंय? ऐक यशोदे. घरून पळालो होतो. देशकार्याचा हेतू विफल झाला होता. सगळे आपापल्या घरी गेले, पण मला तर कुठं जागाच नव्हती. अनेक ठिकाणं शोधता शोधता एक जागा सापडली. ती होती एका दुकानाच्या पायऱ्यांखालचा अडोसा. माझ्यासारख्या पळपुट्यानं याहून अधिक चांगल्या जागेची अपेक्षा करू नये. तिथं गटारात एक पिंप आडवं ठेवलं होतं, मोकळं. एके दिवशी संध्याकाळी आसऱ्याच्या शोधात भटकत असताना ती जागा त्याने आली. पिंपात डोकावून पाहिलं तर गुरगुर ऐकू आली. तिथे एक कुत्रा विसावला होता. एवढी छान बिनधोक जागा सापडली, पण तिथं हा कुत्रा गुरकत असलेला. दुसरा दिवस होरा बरोबर ठरला. कालच्याप्रमाणे आजही कुत्रा तिथंच मुरकुंडून पडला होता. तो गुरगुरला लागताच काखेतला पाव आणून समोर धरला. चटकन तो उठला, पिंपातून बाहेर डोकवला, शेपूट हलवू लागला. पण त्यानं खाणं संपवलं. मग तो पिंपाच्या तोंडाशी शेपूट हलवीत उभा राहिला. जणू तो म्हणत असावा, थोडा बाजूला सरकलास तर आपणा दोघांनाही तिथं जागा होऊ शकेल. किती खरं होतं त्याचं, फार खरं. एवढं नग्न सत्य माणसाला फार कमी वेळा अनुभवास येतं. मीही त्या जागेवर अतिक्रमणच तर केलं होतं. त्याला थोडीशी जागा देणं हे कृतज्ञतेच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक होतं. मग मी त्याच्या डोक्यावर थोपटलं. तोही बापडा स्नेहाचा भुकेला असावा. 2 पावलं पुढे सरला, माझ्या पायागती बसला, शरीराचं कोंडाळं करून. त्याची ऊब मला, माझी ऊब त्याला. कधी तो आपले पाय ताठ करी, त्याची नखं मला रुतत. मात्र यशोदे, त्याच्यामुळे मी आश्रयहीन नव्हतो. एकदम गळ्यात हात घालून त्याला ओढून घेतलं. म्हटलं, गड्या, अरे तुला कोणी नाही, मलाही. दोघंही पोरके, दोघेही अनाथ. तुझी भूक कुणाला कळत नाही आणि माझी व्यथा. सगळ्या जगानं थाळीत टाकलेले आपण दोघे. कसं राहायचं तिथं? कुत्र्याला काय वाटलं कोण जाणे, पण त्यानं आपल्या खरखरीत जिभेनं माझं तोंड चाटणं चालू केलं. त्याच्या तोंडाला उग्र दर्प येत होता, पण तो मला असह्य वाटला नाही. त्याच्या मानेत तोंड खुपसून आस्वगाळीत पडून राहिलो. पण मुंबईतल्या वास्तव्यातला तो पिंपाचा आसरा, तोही फार दिवस लाभला नाही. ते कुत्रं, तो अनेक रात्रींचा साक्षीदार, त्याच्या तंगडीला दोरी बांधून एके दिवशी भंगी त्याचं प्रेत फरफटवीत चाललेला दिसला. 4-8 दिवसांनी ते पिंपही तिथून कुणीतरी हलवलं. राहिल्या केवळ आठवणी. पुन्हा आसऱ्याचा शोध. एकदा एका दुकानाच्या फळीवर थकून झोपलो होतो. बहुधा कसलं तरी स्वप्न पडत असावं. तेवढ्यात कुणीतरी कान धरून तो पिळीत उठवून उभं केलं. होता तो एक पिवळी पगडीवाला पोलीस. भडव्या, कुठला रे तू? बाप कुठे आहे तुझा? पळून आलास का चोरी करून आलास? काय बोलू? पुन्हा एक मुस्कटात. आता रडू फुटलं. रडण्याचं सोंग करता येतं, हां, बोलता तेवढे येत नाही. अच्छा, चल गॅटीवर चल, तिथं गेल्यावर बोलता होशील. त्यानं कान सोडून दंड धरला आणि गॅटीकडे चालवलं. वाटेनं मला फरफटवीत असता तो 1000 सवाल विचारत होता. माझं लक्ष नव्हतं. एकच प्रश्न समोर उभा होता, राक्षसासारखा, याच्या हातून सुटता कसं येईल. गल्ल्यातूनच बोळकंडीतून आम्ही चाललो होतो. एका क्षणात निर्णय घेतला आणि हिसडा देऊन पळत सुटलो. वळणावर वळून विजेसारखा लखपण त्यात पायपात दडलो. पण दैव बलवत्तर होतं. पोलीस अंगावरून पलीकडे गेला. बराच वेळ तिथे उभा होतो, पण मग ठरवलं, मुंबई सोडायची. पुष्कळ झालं आता. कुठं जायचं? कुठंही.
अस्वस्थ होऊन यशोदा म्हणाली, भैया कसं नाही हे. उदास हसून म्हटलं, तुला नाशिक माहिती आहे यशोदे? असाच भटकत त्या नाशिकला पोचलो. मी अन्नार्थी भाकरी शोधित असलेला. एका द्वादशीची गोष्ट. नाशकात भद्रकाली नावाचं एक मोठं मंदिर आहे. इथं कुण्या सावकाराचं सहस्र भोजन होतं. पाची पक्वान्न, आमटी, कढी आणि वड्यांचा सुवास दूरवर घमघमतोय. बाहेरून देवळात सहज डोकावलं तरी रांगोळ्यांच्या थाटानंही दृष्टी सुखावते. माझ्या सभोवर रस्त्यावर भिकार जमायला प्रारंभ झाला होता. भटा भिक्षुकांच्या बरोबर त्यांना भिकाऱ्यांच्या मुद्राही उजळल्या होत्या. सगळी कलकलत होती, भांडत होती, हातगाईवर येत होती, शर्यती लावत होती. कारण आज त्यांना खूप खूप खायला मिळणार होतं. मला उगीचच वाटत होतं की कुणी मला म्हणेल की अरे मुला, तू तिथं का उभा? त्या तिथं जाऊन बस बाजूला, सोवळ्या पंक्तीत बसू नको असा. अरे याला एक पत्रावळ द्या तर. कसा बसा धीर करून म्हणालो, अहो अहो. आभाळ गडगडलं. ए पलीकडं हो, गाढवा इतका जवळ येतो का? अहो पण काय, मी ब्राह्मण आहे हो. खोटारड्या, खोटं बोलतो शुंभा. अहो मी खरंच ब्राह्मण आहे, गोत्र वासिष्ठ. मी श्लोक म्हणून दाखवू का? हा आज श्लोक चालला ना त्याचा शेवट. कुठला आहेस तू? कुणाचा? अगदी अडचणीच्या जागी गाठलं होतं त्यांना. पळालो तर क्षेमच, नाहीतर एखाद्या दुष्ट चक्रात पुन्हा गुंतून पडावं लागायचं. शेवटी जेवणं संपली. पत्रावळीचे भारे मागे येऊन त्यांचा ढीग झाला होता. तिथं जणू रणधुमाळीच सुरू झाली. भिकारी आत्तापर्यंत गप्पात गुंग होते, ते आता जणू परस्परांचे शत्रूच झाले. एकमेकाला मागं ढकलू लागले, झोळ्या भरू लागले. मागं लोटला गेला तो शिव्या देत झुंजत पुढं सरकतोय. पुन्हा त्या धुमाळीत घुसतोय. पायाखाली तुडवल्या गेलेल्या पत्रावळींवर शिल्लक राहिलेलं वेचतोय. पापड्यांचे तुकडे, अर्धीमुर्धी भजी, कोशिंबिरी, पानपत माजलं होतं तिथं, पानपत. किंकाळ्या, आरोळ्या, रडणी, भेकणी. पण त्याही स्थितीत खाली पडून मार घात असलेल्या मारणाऱ्याच्या झोळीत हात खुपसून भरलेल्या मुठी आपल्या तोंडीत कोंबीतच होता. एकच दुवा सांगायचा राहिला यशोदे, बारीकसा. मी पत्रावळींच्या जवळ गेलो. पाहिलं तर त्याच्यावर केवढा तुपाचा थर होता. मनात काळबेरं उपजलं. घरून पळाल्यापासून कधीही तुपाचं दर्शन घडलं नव्हतं. पत्रावळींवर तूप साकळले, भूक खवळले, नजर लोभावले. त्या औषध दर्शनानं असं वाटलं उचलाव्यात 8-10 पत्रावळी, सुसाट पडत लांब कुठेतरी जावं, मग त्या चाटून चाटून जठरा तुपाची आहुती द्यावी. पण नुसतं वाटलंच काय, ते हातून घडलं नाही. ते घडण्यापूर्वी कुत्र्याची झुंड आली आणि त्यांनी त्या तुपाचा वेध घेतला, फन्ना उडवला. आम्ही दोघांनी सोडलेले उसासे एकवटले आणि हवेत झिरले. दुसऱ्या दिवशी चांगले उन्हं पडल्यावर यशोदेला विचारले, यशोदे जरा स्नान करून येऊ का गं? स्नान? येतो की डुबकी मारून, आणि पुन्हा तापानं थडथडत पडतो असंच ना? आता नाही ताप यायचा, तरी आज नाही करायचं स्नान. बरं, उद्या तरी? उद्याचं उद्या पाहू. आवेगानं मी म्हटलं, यशोदे किती चिंता करतेस का माझी, आणि दुसऱ्याकरता हे कष्ट उपसणं आणखी किती दिवस चालायचं. विचार करू गेलो तर अंत सापडत नाही. खरं सांगू, स्त्रियांना फार फार सोसावं लागले. पटकन तिथली एक आठवण ऐकी यशोदे. एकदा वाटेत एका झुडपाजवळ काही कावळे आणि गिधाडं दिसली. कुतूहल जागा झालं. जरा बाळकाईनं कपाळावर हात देऊन पाहिलं. जवळ गेलो. यशोदे पाहिलं आणि कसा धक्का बसला म्हणून सांगू का भैया? सांगायचा धीर होत नाही. मस्तक तुटलेलं, सुताचा एक तोडा काही अंगावर नाही, असं एका 18-20 वर्षांच्या मुलीचं शरीर होतं ते.
यशोदेचं न जुमानता तिचे डोळे भरभरून वाहू लागले. म्हटलं, वाहू दे पाणी यशोदे. एका निस्संग बैराग्याचे डोळे ते दृश्य पाहून असेच भरभरून वाहिले होते. पायातलं अवसान हरपलं. मट्ट दिवशी तिथेच बसलो. डोळे मिटून घेतले. डोळे मिटायचं एक कारण असं होतं की स्त्री शरीराचं ते प्रथम दर्शन होतं. तशा अवस्थेत मनात आकांत झाला. पण यत्नपूर्वक मनाला स्थिर केलं. डोळे उघडले. लाजायचं कशासाठी आणि कुणाला? या मातीला आता घाण येऊ लागली. कावळे आणि गिधाडांनीही पोट पाडले. आतलं ब्रह्मांड बाहेर पसरले. ही माती, माझं शरीर ही मातीच. मातीला पाहून लाजते कधी? पाहिले तर हात पसरलेले, एक पाय मुडपलेला, शरीराच्या मारहाणीच्या खुणा. एक वादळ झेपावून गेलं. कोण गाव हिचं? काय नाव? तुम्ही स्त्री म्हणता खरे, पण तुम्ही तर पुरुषच आहात ना. तुमच्या मताप्रमाणे स्त्रियांनी नुसतं सोसावं, दुःख गिळावं, पिऊन जावं, त्यासाठी त्यांना तुम्ही भूमिकन्या म्हणाल, सहनशील म्हणून त्यांचं कौतुक कराल, त्यांच्या भोवती इतकी फुलं रचाल की त्या आतल्या आत गुदमरून सुद्धा जातील. तसं झालं, त्यांच्या तोंडावाटे एक शब्दही बाहेर फुटला नाही की मग तुम्ही म्हणाल, धन्य स्त्री जात, धन्य तिची क्षमाशीलता. या तपस्विनीच्या झाकलेल्या तेजाची एक शलाका माझ्या दृष्टीस पडली आज. तिचा तो स्वर ऐकून थोडा चकितही झालो. तो नुसता सावेग नव्हता, थोडा तीव्रही होता, वादाला सिद्ध झाल्यासारखा. आजवर तिनं मला थट्टेनं कधी अडवलं होतं, पण या प्रश्नात सरळ आव्हान होतं. गप्प का बसलात भैया? बोला ना. गडबडून म्हणालो, काय बोलू? तू जे सांगतेस ना ते इतकं बिनतोड आहे की त्यावर उत्तर देण्याची सोय नाही. स्त्रीच्या दुःखाची गाथा तुझ्याच तोंडून बाहेर पडली. पण मोठं विचित्र आहे यशोदे, एवढी रुद्र स्वरूपिणी स्त्री जेव्हा आपल्या लेकराला पाजायला घेते तेव्हा माताभावाचं तेज तिच्या मुखावरून कसं ओघळू लागतं. ब्रह्मप्राप्तीचा आनंद आणि मातृत्वाचा आनंद दोन्ही अगदी जवळ आहेत. माताभाव ही जगदीश्वरानं स्त्रियांना दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी, रुद्र स्वरूपाहून अधिक मोठी. पण हे मातृत्व स्त्री हृदयात कसं विकसित होतं, कसं आधार जातं, काही कळत नाही. पण मग ते चहूधारांनी वाहू लागतं. आपल्या शीतळाईनं विश्वातलं काठिण्य विरघळवून त्याच्या भोवती मधुर भावधारा वाहून नेतं. या माधुर्यानं कुण्या भटक्याला आपल्या कष्टांचा विसर पडतो. त्याचं दुःख देशांतराला जातं. हा माताभाव कुण्या एकीला एका अनोळख्याची सेवा करायला लावतो. असं फार फार आहे. पुरे झालं, झोपतो मी आता. सकाळी खाली गेलो. यशोदा ताक करत होती. मृदू हसत म्हणाली, बरं का भैया. काय ग? पुरुष असते तर तुमचा शिष्य बनून तुमच्या बरोबर आले असते. चकित होऊन तिच्या मुद्रेकडे पाहत राहिलो. इथं हा जो अपार स्नेह जमत चालला आहे तो केवळ चकवाच आहे का? हे जे कणाकणानं अतिमऊ अति सुखद असं साठत चाललंय त्याची गत काय व्हायची? एक निस्संग भटक्या आणि एक विधवा विरागिणी, दोघं योगायोगानं एकत्र आले आहेत. दोघांचीही मनं सुखावली आहेत. भटक्या दुःख सांगतोय आपली आणि जगाची. तो या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत हात पसरतोय. वियोगिनी तद्रूप होऊन त्याची कथा ऐकते. आणि त्या दोघांचं न जुमानता एक सोनेरी कोळी हळूहळू जाळं विणू लागलाय. एक एक बंध, एक एक तार. या जाळ्याचं काय होणार? दुसऱ्या दिवशी सकाळी सुखलाल बरोबर नर्मदा स्नान उरकून आलो. तो यशोदेनं हाक मारून विचारलं, भैया तुम्हाला एकादशीचा उपवास असतो ना? फराळाला काय काय आवडतं तुम्हाला? काय मिळेल ते? मकाणे आवडतात का? म्हणजे कमळाचं भाजलेलं बी.
दूध घेणारच आहे, दही विरजले, खजूर, राजगिऱ्याच्या लाह्या, खवा घेतलाच आहे. तू तर अशी व्यवस्था चालवलीस की जसा कोणी जागीरदारच येणार आहे तुझ्याबरोबर. असू द्या, नाही असू दे, माझी काही हरकत नाही. पण तुला एकदाच सांगून ठेवतो, तू मला एकादशीला अगदी तांदूळाचा भात जरी रांधून घातलास तरी मी आनंदाने खाईन. भैया, हो यशोदे, तू जरी स्वर्ग हे नाव देऊन मला नरकात धाडलंस ना तरी मी डोळे मिटून नात पाऊल टाकीन. काय बोलताय भैया? थांब, मला बोलून घेऊ दे. हे असलं वारंवार सुचत नाही. एवढं खरं बोलायचा धीरही वारंवार होत नाही. मी अगदी खुरटा माणूस आहे गे यशोदे, अगदीच ठेंगणा. ईर्ष्या, काम, क्रोध, द्वेष एवढी धडपड करूनही अजून यातलं काही उणावलं नाही. उणावण्याचं लक्षणही दिसत नाही. कधी कधी वाटतं तुझ्या दारी उभं राहायची सुद्धा माझी योग्यता नाही. पण पूर्वजन्मी कोणतं पुण्य घडलं होतं कोण जाणे, त्यामुळे तुझ्या अंगणी स्थान लाभलं आहे. या मुलांवर जसा तू स्नेह करतेस ना, हो तसाच माझ्यावरही केला आहेस. झोपलो, पण जरा डुलकी लागते न लागते तो जिन्यावर पुन्हा पावलं वाजली. पाहिलं तर यशोदा डोकावून परत चालली होती. मी डोळे उघडलेले पाहून काकुळतीनं ती म्हणाली, काही नाही, उगीच आले होते. हे काय चाललंय? मला इथे बांधून ठेवायचा हा का प्रयत्न? मी या प्रयत्नात कधीही प्रगट अनुमती दिलेली नाही. जेव्हा जेव्हा प्रसंग निर्माण झाला तेव्हा तेव्हा टाळीत आलो आहे, कधी थट्टा करून, कधी गंभीरपणानं. की तिला माझा नकार खराच वाटत नाही. मी इथं राहू शकत नाही हे तिला पटतच नाही. हे धर्म्य की अधर्म्य? पण अधर्म्य काय आहे त्यात? कधी वाटतं पदरात पडेल ते मुकाट्यानं घ्यावं झालं. धर्माधर्माची जबाबदारी दात्यावर. पण मग परिक्रमेचं कसं काय? न झाली तर न झाली. जीवनाचा प्रवाह वाढतोय, कसा तरी कुठं तरी तो वाहतोय. त्याचं प्रयोजन स्पष्ट दिसत नाही. इथं राहिलो तर जीवन कारणे तरी लागेल. मनात दिवसभर नुसता गोंधळ चालला होता. आश्रमातले सगळेच चामुंडेश्वराला निघाले होते. प्रकृती सांभाळण्यासंबंधीच्या अनेक अटींवर मला ही परवानगी मिळाली होती. आमची नाव चालली होती. दिवसा उजेडी नर्मदाबाईच्या प्रवाहाची रुंदी कळायची, मापता यायची. पण आता तिचंही अस्तित्व गूढ होत चाललेलं. किनारा केवळ जाणवतोय, पुसट रेषा एवढीच त्याची खूण. असीम पाणी, त्यातून कुठंतरी चाललेली नाव, कुठं ते माहीत नाही. केवळ नावाड्याच्या बांबूंचा आवाज, बाकी सगळं शांत. नावाई केवढीशी, माझ्या पलीकडे जवळच मुलं आणि समोर यशोदा अगदी जवळ बसलेली. अगदी मला तर तिचे श्वासही मोजता येत आहेत. या मुलांच्या श्वसनातून मी ते श्वसन वेगळं करू शकतो. माझ्या एकदा परिचयाचं झालंय ते. मध्यरात्री मी एकटा असतात ती वर आली होती, तेव्हाच तिचं अस्फुट श्वसन माझ्या अंतर्मनात जे वज्रलेप झालं आहे, ती अगदी जवळ आली होती, अगदी. आणि आता मी तिचे श्वास वेचू शकतो इतक्या जवळ ती बसली आहे. हाक मारू? नको. स्वरातली अस्थिरता तिला जाणवेल. तिच्या मुद्रेवर लाज झळाळेल. मी इथूनही ती सलज्ज मुद्रा ओळखू शकेन एवढ्या काळोखातही. लक्ष सगळं यशोदाकार झालंय. जरे पुण्य असेल तर अहोभाग्य, जरे पाप असेल तर सर्वांतःकरणाने मी त्याचा स्वीकार करतो. मनात म्हणतोय, चल यशोदे, नाव किनाऱ्याला लावायला सांग, आपण दोघंच जाऊ कुठंही. आजची रात्र कुण्या झाडाखाली काढू. तू निश्चिंत मनाने झोप, मी जागा राहून पहारा करीन. उजाडल्यावर दोघेही चालायला लागू. कुणी चौकशी करणार नाही असे अनेक परिक्रमावासी त्यांनी पाहिलेत. कुणी विचारलंच तर वाटेल ते नातं सांग. भाऊ बहीण म्हणालीस तरी मी ते नातं नाकारणार नाही. तू मला बहिणीच्याही पलीकडे आहेस, किंबहुना सगळ्या स्नेहवस्तूंच्या पलीकडे आहेस तू. चामुंडेश्वराला पोचलो.
यशोदा उठून मुलांबरोबर देवळाकडे गेली. तिच्याकडे पाहत राहिलो. एकदम वाटलं ईश्वर फार निष्ठुर आहे. त्यानं हे एवढं मोठं स्नेहाचं दान दिलं, पण ते सार्थकी लागणार नाही अशा ठिकाणी. जन्मभर हे त्या ईश्वरदत्त स्नेहाचा वर्षाव करीत राहणार. कुठंतरी खडकावर जलवर्षा व्हावी तसं. काय या स्नेहवर्षाचा उपयोग? अशीच वनवासी पाखरं हिच्या भोवती गोळा होतील कुणी कुणी, आणि एका पहाटेस हिचं अंगण मोकळं करून उडून जातील. म्हातारपणे गात्र विकल होतील, शरीर थकेल, तेव्हा यशोदा आसावल्या नजरेनं आसऱ्यासाठी चहू दिशांना पाहत राहील. मग तिला दिसेल की याचकांचा बाजार आता उठून गेलाय. कुणीसुद्धा राहिलं नाही. आपण एकट्या आहोत, अगदी एकट्या. करुणामय, करुणामय तुझी इच्छा. देवळाभोवती मुलांची धावपळ सुरू होती. कुणी पाणी आणत होता, कुणी बेल, कुणी फुलं, सगळीच आनंदानं किलकिलत होती. त्यांची दीदी त्यांना काम सांगत होती, अभिषेकाची योजना करत होती, आदेश देत होती. व्रज धावत आला आणि म्हणाला, भैया चला. कुठं? स्नानाला. अरे पण तुझ्या दीदीची आज्ञा. दीदीनंच तर पाठवले मला. तर मग चल. माझा पंचाकमंडलू घेऊन व्रज निघाला. त्याच्या मागं मी. यशोदा चौथऱ्याच्या टोकावर येऊन म्हणाली, फार वेळ डुंबत बसू नका हां. आज खूप दिवसांनी इतकं मोकळेपण लाभलं होतं. पाण्यात उडी मारायची तयारी केली. पोहू नका हां. पण त्याचं बोलणं कानाआड करून दिली उडी झोकून. किती बरं वाटलं, खूप खूप बरं वाटलं. तळापर्यंत पोचून तळची रेती आणावी म्हटलं. श्वास रोधून बुडी मारली. व्रज ओरडू लागला, बाहेर या भैया, बाहेर या. येतो रे, ओरडू नको. म्हटलं खरं, पण मला स्वतःलाच खरं वाटेना. आजारामुळे शक्ती बरीच क्षीण झाली होती. उत्साहाच्या भरात उडी टाकली. आता काही तड लागायचं लक्षण दिसत नाही. प्रवाह जड वाटतोय, खाली वाहत चाललोय. किनारा गाठायचा कसोशीचा प्रयत्न चाललाय, पण हात जणू निर्जीव झालेत. किनाऱ्यावर व्रज माझ्याबरोबर धावतोय. बावरून विवर्ण होऊन तो तोंडाला येईल ते ओरडतोय. धावला तो भैरू नावाडी. कपड्यांनीशीच त्यानं नर्मदेत उडी घेतली. काठावर आलो तेव्हा त्याने विचारलं, ऐसे कैसे कूद पडे भैया? त्याला म्हणालो, बाद में कहूंगा. आम्हाला समोर उशीर का झाला ते पाहायला यशोदा निघाली होती. तिला पाहताच व्रज भडभडा बोलू लागला, दीदी दीदी भैया बुडत होते. एकदम स्तिमित होऊन ती उभी राहिली, विजेचा धक्का लागावा तशी. मग स्वतःला सावरीत कशीबशी बोलली, केव्हा? आत्ता. आणि काय झालं? काय? उडी मारली, वाहत चालले. भैरूनं उडी घालून काढलं, नाही तर तो नसता तर. यशोदेचे मोठाले डोळे दरदरून वाहू लागले. मी हात वर उचलून बोलायची धडपड केली, काही खरं नाही ग यशोदे, काही खरं नाही आहे ते. मी तर नुसती. भरल्या डोळ्यांनी तिनं माझ्याकडे पाहिलं न क्षणभर. मग व्रजला म्हणाली, जा पळत पळत ओट्यावर असं नाही गुंडाळलेलं ते पसर. व्रज तीरासारखा निघाला. तिथं उरलो आम्ही दोघंच. करवंदीच्या जाळ्या, कैऱ्यांनी लवलेली आंब्यांची झाडं, बहावीची, चारोळीची, मोहाची, डोलत्या छाया, हलतं ऊन, वाहता वारा, दरवळता गंध, आणि आम्ही दोघं विद्ध, अगतिक, असहाय. तुम्हाला माझी स्थिती कळत नाही का हो? कळते. मग मला असं का छळताय? क्षणभर थांबून ती बोलू लागली. शब्द जसे थेट काळजातून निघत होते, सप्त पाताळातून. कशी तरी मनाला गुंतवून ठेवायची धडपड करते, पण तुम्हीही सुख लाभू देत नाही. तुम्हीही. कुणी प्रेरणा केली कोण जाणे. एकदम पुढे झालो. पोटांनी तिची आसवं पुसली. तिच्या ओल्या मस्तकावर हात ठेवून म्हणालो, काय बोलावं ते कळेना. फार मोठी आहेस तू यशोदे. मी एक सामान्य माणूस आहे, पण तुला सुख लाभावं म्हणून मी काय वाटेल ते करीन. सर्वात्मकाच्या साथीनं तुला वचन देतो. काठाकाठांना नाव निघाली. काठाकाठाशी झाडाझुडपांचा आडोसाही होता, पण वारा जोरावला.
पावसाची दाट चिन्ह दिसू लागली. यशोदेनं बसकर अंथरलं, गादी घातली आणि म्हणाली, भैया थोडं खा आणि पडा. असं बघ, आकाश भरून आले, वारा वाढतोय, पाऊस येणारच आहे, रात्रीची वेळ, अशा वेळी तुम्हाला वाऱ्या वादळाच्या तोंडी देऊन मी झोपून राहू? पण प्रकृती बरी नाही ना तुमची, केवढ्या तापातून उठलाय. यशोदे, या हडकुळ्या कुडीचे तू फार लाड केलेस. आता मी सांगेन तसंच तुम्ही वागलं पाहिजे. ही घोगडीत तू पांघरायचीस. पण भैया नाही यशोदे, फार सासुरवास सोसला तुझा, आता नाही. ही पासोडी सुख व्रज गंगाधर याने डोक्यावर घ्यायची. हे बसकर बाकी मुलांना पुरेल. 12-12, 14-14 वर्षांची मुलं तुम्हाला तोफेच्या तोंडी देऊन कातडी वाचवण्यापेक्षा नर्मदेत उडी मारायलाच का सांगत नाही आहेस? आणि तुम्हाला ही चादर पुरेल मला. यशोदा जण उसळून म्हणाली, मी नाही ऐकणार आहे तुमचं. उद्या आजारी पडलात तर पुन्हा खस्ता मलाच खाव्या लागतील. एका रात्रीच्या वाऱ्या वादळासाठी मी माझे इतक्या दिवसांचे परिश्रम व्यर्थ होऊन देणार नाही. तिचं बोलणं थांबल्यावर तिच्याकडे स्थिर दृष्टीने पाहत म्हणालो, संपलं तुझं बोलणं? भैया ऐक यशोदे, तुझ्या दृष्टीनं मी कुणीही असलो तरी लोकांच्या दृष्टीनं केवळ एक भटक्याच आहे. कल्पना कर, उलटं झालं. रात्रभर भिजून उद्या आजारी पडलीस. लोकांना कळलं की मी रात्रभर घोंगडी पांघरून बसलो होतो आणि तू रात्रभर भिजत होतीस, तर लोक काय म्हणतील? तेव्हा हा माझा आदेश आहे असं समज. पण पावसानं माझं बोलणंही पुरं होऊ दिलं नाही. नर्मदेच्या पाण्यावर तडतड पावलं वाजवीत तो नावेपर्यंत येऊन पोचला. सुकाणवेच्या बाजूला थोडा अडसा होता. त्याच्या खाली मी आणि भैरूनं गादी आणि इतर सामान कोंबलं. मुलांवर नीट पांघरून घातलं. चादर पांघरून मी फळीवर बसलो. यशोदा एवढंसं तोंड करून घोंगडी पांघरून बसून राहिली. वर पावसाच्या धारा. पहाटेच नाव किनाऱ्याला लागली. उतरून मी चादर पिळून काढली. निथळणारी झुलपं पुसली. यशोदा म्हणाली, झालं ना समाधान? मी सामान काढू लागलो. अति काकुळतीनं ती म्हणाली, तुम्हाला माझी शपथ आहे, झालं तितकं पुरे झालं. आता कृपा करून माझ्याबरोबर चला, सामानाचं मुलं पाहून घेतील. मुकाट्यानं वाट चालू लागलो. जेवणं उरकल्यावर झोपलो. रात्रीच्या शिणानं पटकन डोळा लागला. एकदम जागा झालो. खाली कोणी जोरानं बोलत होतं. त्या आवाजात धमकी होती, आव्हान होतं, संताप होता. धसकलो. नीट कान देऊन ऐकू लागलो. हा स्वर तर सनेहींचा, यशोदेच्या सासऱ्यांचा. तरी मी म्हणत होतो तुला इकडे धाडणं नको म्हणून, पण तुझ्या बापाने खळी घेतली. आम्ही असा विचार केला की जाऊ दे, पाणी वाढवण्यापेक्षा तिथे 4 मुलं आहेत, त्यांच्यात राहून दुःखाचा विसर पडेल. तर तुला हा छंद सुचला. सगळ्या गावभर झाली बातमी, ज्याच्या त्याच्या तोंडी. गावात शिरल्याबरोबर सगळे माझ्याकडे बोट दाखवून कुचकुचायला लागले. कुठं झोपून ठेवलेस त्याला? माडीवर ठेव झाकून, पांघरून घाल वरती. तुझ्या वडिलांना येऊ दे, मग तुम्हा दोघांचा फैसला पंचांसमक्ष. वीज शिरशिरून गेली अंगातून. ताड दिशी उठलो, त्वेषानं खाली गेलो. पण जिन्याच्या तळाशी यशोदा उभी होती, अचल, स्थिर. तिनं माझ्याकडे पाहिलं नुसतं. त्या दृष्टिक्षेपात फार फार होतं. वाचा पांगोळी. मनात आकांत झाला. खिळल्यासारखा एका जागीच उभा राहिलो. किती वेळ कोण जाणे. यशोदेची पावलं वाजली. ती हळूहळू वरती आली. आश्चर्य, तिची मुद्रा अत्यंत शांत होती. हे सामर्थ्य कुठून मिळवलंय तिनं? नदीचा बांध फुटावा तसा एकदम बोललो, मला काय येऊ दिला नाहीस? कुठं? खाली. काय केलं असतं? त्या मूर्खाला सांगितलं असतं. ते माझे श्वशूर आहेत भैया, क्षमा करी असू दे. पण त्यांना ठणठणीत शब्दात बजावलं असतं, त्यांना ते पटलं असतं. उत्तर सापडलं नाही. आली तशीच ती खाली गेली. व्रज एवढंसं तोंड घेऊन वर आला. विचारल्यावर त्यानं सगळं सांगितलं. व्रज तिच्या सासऱ्यांना या मुलांकडून सगळं विचारून घेत होता ते सांगत होता. या भोळ्या लेकरांनी सगळं सांगितलं होतं.
अगदी काल यशोदेनं बावटा धरून पारावर नेऊन बसवलं तिथपर्यंत. अरे बाळांनो, तुम्हाला त्या घटनेबागची वेदना काय माहिती, अगतिकता काय माहिती, मनाला घातलेला आवर काय माहिती. सुमारे तासानं यशोदा वर आली. मुकाट्यानं भिंतीला टेकून बसून राहिली. कोनाड्यात चिमणी जळत होती ढणाढणा. आगीबरोबरच धुरही उकत होती. तिचा निसटता प्रकाश यशोदेच्या मुद्रेवर पडत होता. एकच एक औदासिन्याची गडद छाया तिच्या मुखावर, तिच्या अस्तित्वावरच ओळून आली होती. भिंतीला टेकून बसलो होतो. उठून फेऱ्या घालू लागलो. एकदम थांबून विचारलं, एक सांगशील, तुझे पती कशाने गेले? भैया त्यांची माझी भेट एकदाच झाली लग्नात. लग्नानंतर लगेच ते इंदूरला पाठशाळेत शिकण्यासाठी गेले. लग्नात दर्शन झालं तेवढ्या स्मृतीवरच कसेबसे दिवस लुटत होते. मी बब्बांच्या जवळ रघुवंशाचा पाठ घेत होते. निरोप आला की ते इंदोरला अत्यवस्थ आहेत. लगेच आम्ही दोघे निघालो. पोचलो तेव्हा तिथं सासरे आणि सासूबाई दोघंही त्यांच्या उशा पायथ्याशी जागत होते. म्हटलं आजारीपणात त्यांची सेवा तरी करायला मिळेल. पण भैया तेही घडलं नाही हातून. का? बऱ्याच वेळानं तिनं मस्तक वर उचललं आणि डोळे पुशीत ती म्हणाली, भैया, माझा शरीर धर्म आड उभा राहिला. दुसऱ्या दिवशी ते गेले. झालं. ही एवढीच यशोदेनं सांगितलेली कथा. एवढीच म्हणजे शब्दाकार झालेली एवढीच. रात्रभर झोप आली नाही. पहाट व्हायला आली. शेवटी उठून नर्मदा माईकडील खिडकीत जाऊन बसलो. मन अतिशय विकल झालेलं. त्रयोदशीचा क्षीण चंद्र उगवला, ढगांनी झाकलेला. त्याच्या प्रकाशात दिसलं की कुणीतरी नर्मदा मैयाकडे निघाले. यशोदाच. नेहमीप्रमाणे ती घडा घेऊन स्नानाला निघाली. तिच्या नियमात कशाहीमुळे बदल होऊ शकत नाही. उठून खाली गेलो. नर्मदेकडलं दार उघडलं. आवाज झाला, पण आज तमा नव्हती. झपझप उतार उतरून घाटापर्यंत पोचलो. यशोदा कंबरभर पाण्यात स्नान करीत होती. नर्मदाष्टक ऐकू येत होतं. माझी चाहूल लागून ती थांबली. वस्त्र अंगाभोवती लपेटून घेत तिनं विचारलं, कोण? मी आहे यशोदे. भैया, तुम्ही कशाला आलात? तुला सोबत करायला. सोबत? तुमची सोबत कशी येईल माझ्या कामी? पायऱ्या उतरून तिच्याजवळ जात बोललो, का ते सर्वेश्वर जाणे. यशोदे, माझी सोबत तुझ्या कामी नाही यायची? कधीच नाही. मान खाली घालून ती पाण्यात उभी होती. पहाटवारा वाहत होता. गार गार पहाटवारा. मग एकदम माझ्याकडे वळून ती बोलली, फार फार प्रयत्न करून, एक ऐकाल? हो. आज तुम्ही निघा भैया. कुठं? परिक्रमेसाठी. जणू चौसोपी वाडाच अंगावर कोसळून पडला. बाणविद्ध मृगासारखा मागं वळून चालू लागलो. तोच मागं पावलं वाजली, ओली पावलं. माझ्याकडे येत यशोदा बोलली, जो स्वर माझ्या मनात रुतून बसला आहे, सोनेरी बाणासारखा, मीही ती जखम जतन करून ठेवली आहे. तुम्हाला का जायला सांगितलं ते ठाऊक आहे? कारण तुम्ही माझं पूजास्थान आहात. दृष्टी स्थिरावून तिच्याकडे पाहिलं. पाण्यानं निथळत ती उभी होती आणि मी त्रयोदशीच्या चंद्राखाली. पुन्हा भिजलेल्या स्वरात ती बोलली, निघताना आशीर्वाद द्या भैया. म्हणा की मी शेवटपर्यंत ताठ उभी राहू शकेन. मनात म्हटलं, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य खचितच आहे यशोदे. तिच्या समाधानासाठी पुटपुटलो. दिला. मग उसासा सोडून म्हटलं, जीवनातले गेले 10 दिवस कधीच मावळू शकत नाहीत. आता एकच कर, नाही म्हणू नकोस. तुझा हा गडा नर्मदेच्या पाण्यानं भरून तुला उचलून देतो, तेवढा घे. पाण्यात उतरून डोळे आणि तोंड स्वच्छ धुतलं. घडा भरून तो उचलून म्हणालो, हा माझ्या शेवटच्या क्षणाचा छंद आहे.
तिनं थरथरत्या हातानं कसा तरी घडा कमरेवर घेतला. या पाळीला माझं न ऐकता डोळ्यातून आसव धावलीच. अडखळत म्हटलं, हे जन्मोजन्मी पुरेल. माझं गीता भाष्य तुझ्यासाठी ठेवलंय. त्यातला एक श्लोक माझ्यासाठी रोज वाचित जा. कोणता? आत्मैव ह्यात्मनो बंधुः. निघालो प्रदक्षिणेच्या वाटेनं, ज्या वाटेनं मी कधीच परतणार नव्हतो. 50 पावलं गेलो असेन नसेन, थरथरती हाक ऐकू आली, भैया ऐकलत का? एकच क्षण पावलं अडखळली. दुसऱ्या क्षणी पुटपुटलो, नाही यशोदे, नाही, मी आता परतून तुला लहान करणार नाही. निघालो. नर्मदा मैयाच्या तीरावरलं एक मोहाचं झाड, विरळ फांद्यांचं. त्याच्या सावलीत बसलोय. समोर नर्मदेचं अथांग पाणी पसरलंय. हिशोब करतोय जीवनातल्या भटकंतीचा. मी कुणी एक.